आणि ही पॉटरी भाजायला ही मागे भट्टी होती. ती भट्टी पण त्या उत्खननामध्ये मिळालेली आहे आम्हाला इथे. आपल्या नर्मदा नदीच्या त्या तीरावर आहे हे तिकडे. तर इथे ह्यांची भांडी अशी की डिश ऑन स्टँड, सगळी स्टँडवरची भांडी त्यांची ती आपल्याकडे सगळी तोटीवाली भांडी, तोटीवाली भांडी आपल्याकडे. ह्यांची एक पुरायची विशिष्ट पद्धत होती. ते समोर मडकी दिसतात ना एकात एक घातलेली, तशी मडकी एकात एक घालून त्याच्यामध्ये ती डेड बॉडी आडवी पुरायची. आता आपल्याला हा जो दिसतोय हा ओरिजिनल आहे? हा ओरिजिनल आहे, हे रिप्लिका नाहीये. ओके. हा प्रत्यक्ष उत्खननात मिळालेला उचलून इथे ठेवला आहे. 4 लेग ज्या विथ द पर्सन स्केलेटन. अगदी ज्यांना हा विषयच माहित नाही अशी माणसं जातील तेव्हा म्हणजे तेव्हा हा ठीक आहे, ही दगडं पडलेली आहेत अशी तिकडे तिकडे. तुम्ही जंजिऱ्याला जर गेला असाल, जंजिऱ्याला कलाल बांगडी आहे, बांगडी आहे, त्याचं वजन माहिती आहे किती? 19,000 किलो. 19 टनाची तोफ आहे ती. त्याच्यापेक्षा मोठी तोफ विजापूरला आहे. हा, ती पण बघितली मी. विजापूरची मुलुक मैदान, त्याचं नाव आहे मलिके मैदान, मैदान गाजवणारी ती. आणि त्याचं वजन किती असेल त्या किती असेल मलिके मैदानचं? काय वाटतं? ही किती? किमान डबल असेल. 52 टनाची तोफ आहे ती. म्हणजे शिवाजी महाराजांची जी नाणी आहेत ना, ती डायस्टक पद्धतीची नाणी आहेत. ही 2 रायगडवर सापडलेली नाणी. ओके. पण ही तर कम्प्लीट शिवराई आहे. ही 100% शिवराई आहे. ती दिसत आहे काही छत्रपती मध्ये आपल्याला त्या बंदुकीच्या गोळ्याही मिळतात. हे सगळे चायनीज स्पॉट आहेत. हे अख्खे मिळालेले होते. म्हणजे एका ठिकाणी त्या मीटिंगमध्ये प्रेझेंटेशन द्यायला लागतं आम्हाला आणि मग प्रत्यक्ष उत्खननाला सुरुवात होते. मग त्याचं फंडिंग शोधायला लागतं परत ते. आणि पैसे कोण देणार याला? म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट पैसे देत नाही असं हे करायला. आत्ता आपण स्टोनेजचा कालखंड बघितला. स्टोनेज नंतर आपल्याला माणसाची, जसं सांगितलं आत्ता शंतनू सरांनी, की शेतीची सुरुवात हळूहळू झाली. मग ज्या कालखंडात माणूस थोडं शेती करायला लागला, तो खापरं वापरायला लागला. म्हणजे त्याला हे लक्षात आलं की माती भाजली की त्याची खापरं बनवता येतात. टणक होते. हां, आणि ती खापरं म्हणजे त्याची भांडी ही आपल्याला वापरता येऊ शकतात. हे त्याला जेव्हा लक्षात आलं. शिवाय तो थोडा प्रगत झाला. स्टोन टूल वगैरे वापरण्यापेक्षाही थोडा पुढे आला. तर हा जो कालखंड आहे ना, ह्याला निओलिथिक कालखंड असं म्हणतात. नवाश्मयुग असं त्याला जे म्हणतात ते. तर निओलिथिक हा जो कालखंड आहे हा हरप्पनच्या आधीचा आणि स्टोनेजच्या नंतरचा असा हा मधला कालखंड आहे त्याच्यामध्ये. तर ह्या कालखंडातल्या काही मोजक्या साईट्स आहेत आपल्या इथे. भारतभर मिळतात आपल्याला साईट. कर्नाटकामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, अगदी पार काश्मीरमध्ये सुद्धा या सगळ्या साईट मिळतात. मग ह्याच्यानंतर आपल्याला हरप्पन दिसतं सगळं. म्हणजे हरप्पा मोहेंजोदडो कालखंड आपल्याला ह्याच्यानंतर दिसतो. तो जर आपण इथे बघितलं तर बघ, इथे या हरप्पा मोहेंजोदडो काळखंडातले तिथल्या सगळ्या वस्तू इथे दिसतील तुम्हाला की किती फिनिशिंग होती. म्हणजे जसं मगाशी सांगितलं की माणूस ग्रुपमध्ये राहायला लागला, मग त्यांनी प्रॉपर विटांची घरं बांधायला सुरुवात केली. कारण ह्याचा सगळा, आणि हे हरप्पन एकूणच सगळं डेव्हलप होण्यामागचं सर्वात मोठं कारण काय किंवा सर्वात मोठी वस्तू कोणती की ज्याच्यामुळे हे लोक डेव्हलप झाले, तर ते एक मेटल. म्हणजे ह्याला आपण फर्स्ट अर्बनायझेशन असं म्हणतो. म्हणजे पहिली प्रगत संस्कृती असं म्हणतो. आणि त्याला कारणीभूत होतं कॉपर, तांब्याचा शोध लागल्यामुळे त्यांची शेती सुलभ झाली, हत्यारं आली, ट्रेड वाढला, सगळी हे. त्याच्यामुळे हे सगळं जे डेव्हलप झालं हे फक्त कॉपरमुळे झालं. आणि मग ते लोक मोठ्या ग्रुपमध्ये राहायला लागले. मग त्यांची प्रॉपर सिस्टमॅटिक घरं, त्यांचे रस्ते, मोठे रस्ते 9 मीटर, छोटे रस्ते 3 मीटर, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण प्रॉपर असायचं सगळं ते. तर त्यांच्या या सगळ्या वस्तू एकदम फाईन. कारण ती संस्कृती म्हणजे अगदी जसं आपण आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर पुण्यामध्ये जसे मॉल आहेत, मुंबईमध्ये मॉल आहेत, तशी ही मोठी संस्कृती ही मॉडर्न. पण मग ही जी अशी संस्कृती होती तेव्हा त्याच्यात त्यांची भाषा पण होती, लिपी होती. तर ती लिपी आजपर्यंत काही डिसायफर करता आलेली नाही कोणाला. म्हणजे अनेक जणांनी असे दावे केलेत की आम्ही केली आहे वगैरे, पण कोणालाही अशी काही डिसायफर करता आली नाही आहे. की ज्या सील्सवरती वगैरे आपल्याला दिसते ती त्यांच्या काचेची मणी दिसतात. म्हणजे त्यांच्याकडे काचेचे मणी तयार करण्याची पद्धत सुरू झाली होती. हे सगळे अंगठ्या दिसतात, काही हस्तिदंताचे फासे आहेत इकडे. त्यानंतर अशी बैलगाडी दिसते की ज्याला स्पोक नाही आहेत, स्पोक नसलेली बैलगाडी आहे त्याच्यामध्ये. वापरण्यासारखी असेल का? हो, अशीच वापरायची ती गाडी. त्यामुळे स्पोक हे नंतर आले. म्हणजे आता ते सनवलीचं तुम्ही ऐकलं असेल हरप्पनचं, तिथे तो रथ मिळाला तर तो जो रथ होता त्या रथालाही असे स्पोक नव्हते. हे स्पोक नसलेलाच रथ होता तो इथे. तर हे सगळ्या गोष्टी त्या हरप्पनमध्ये डेव्हलप झाल्या. पण जसं मी मगाशी सांगितलं की हे एक मोठी शहरं होती की, पण मग छोटी छोटी गावंही होती ना. मग ती गावं कुठे होती, ती काय होती, तर ती आपल्याला इथे महाराष्ट्रामध्ये किंवा दक्षिणेमध्ये आणि वरती सुद्धा म्हणजे मध्य प्रदेश वगैरे गुजरात इकडेही दिसतात. तर आता हे जे आहे हे एक जोरवे नावाचं एक गाव आपल्या संगमनेर जवळ आहे. नाशिकच्या इथं, नाशिक रोडला संगमनेरला प्रवरा नदीच्या इथे.
आणि तसंच एक इनामगाव नावाचं गाव आपल्या भीमा नदीच्या काठावर इथनं शिरूर जे आहे पुण्यापासून शिरूरच्या जवळ इनामगाव आहे, या 2 ठिकाणी उत्खननं झाली होती. आणि त्या कालखंडात हरप्पनच्या थोडंसं नंतरच्या कालखंडात जे लोक राहिलेले होते त्यांचे आपल्याला अवशेष मिळाले. म्हणजे हरप्पन लोक संपता या लोकांचा उदय आपल्याला दिसतो त्या ह्याच्यामध्ये. तर ह्याला चाल्कोलिथिक पिरियड असं म्हणतात. ताम्रपाषाण युग मगाशी आपण त्या सेक्शनमध्ये बघितलं बघा, त्या चाल्कोलिथिक पिरियड ते नेवासाला पण मिळालेली आपल्याला ही चाल्कोलिथिक साईट. तर त्यांची भांडी, त्याच्यावरची पेंटिंग्स वगैरे एवढी मोठी भांडी बनवायची त्यावेळेला. हो, हे बनवायची आणि ही प्रत्यक्ष उत्खननात मिळालेली आहे ही. हे उत्खननातनं उचलताना त्याचे तुकडे होतात ते, कारण ते फ्रजाईल असतं. तर ते उचलताना आम्ही ते व्यवस्थित उचलून त्याचे आतल्या बाजूने पण माती वगैरे क्लीन करावी लागते. सगळं असतं. आता मोठे मोठे पॉट असतात हे सगळे, ते आतनं काढताना उचललं की त्याचे तुकडे होतात. मग ते नीट सिस्टमॅटिक उचलायला लागतात. तर ही सगळी पेंटिंग्स वगैरे ही त्यांची आहे. हा 4 पायांचा जार आहे, हा बघा, 4 लेग जार असं म्हणतो आम्ही त्याला. कसला जार? 4 लेग जार म्हणतो, कारण त्याला 4 पाय आहेत ना ते. तर खड्डा करायचा आणि खड्ड्यामध्ये हा जार ठेवायचा आणि मग ह्याच्यात धान्य साठवायचं. याच्यासाठीची सोय केलेली आहे इथे. आता हाही तिकडनं आणला आम्ही, फक्त प्लास्टरिंग करून जोडला इथे तो, कारण त्याच्या तुकड्यात होता तो इथे. हे पण जार बघा, सगळे मोठे मोठे जार. एवढे मोठे जार वापरत होते म्हणजे ते तसे डेव्हलप झालेले लोक असणार आहेत. हो, म्हणजे त्यांना पॉटरी बनवायचं तर माहिती होतं. म्हणजे हा कालखंड जो दिसतो ना, याच्यात स्टोन टूल 5% फक्त, बाकी पॉटरी हे लोक तांबा वापरत होते. शेती करायला लागलेले होते, त्यामुळे त्यांना माहिती होतं की स्वतःला जगण्यासाठी शिकारच करायला पाहिजे असं काही नाही. शेती करून आपण त्यातलं अन्नधान्य खाऊ शकतो. म्हणजे इनामगाव मध्ये एक्सकेव्हेशनला हे याचे सगळे इव्हिडन्स मिळाले, शेतीचे इव्हिडन्स मिळालेले तिथे. म्हणजे ऍक्च्युअल शेती सुरू झालेली होती. आणि तो इव्हिडन्स कधीचा आहे, हा आता चाल्कोलिथिक पिरियड हा 1500 BC तिथे लिहिलेला आहे. म्हणजे आजपासून साधारणतः 3500 वर्षापूर्वी शेती सुरू झाल्याचे आपल्याला एव्हिडन्स मिळतात. शेती ही होती, अशा प्रकारची साठवणुकीची भांडी सुद्धा होती, त्याच्यावरती चांगली डिझाईन वगैरे सुद्धा केलेली आहे, मानवाकृती काढली. आणि ही पॉटरी भाजायला ही मागे भट्टी होती. ती भट्टी पण त्या उत्खननामध्ये मिळालेली आहे आम्हाला इथे. ही ती भट्टी, अख्खी भट्टीच उत्खननामध्ये सापडली. हो, तिथनं ती उचलून आणली आपण आणि थोडं प्लास्टरिंग करून इथे जोडली आहे. त्याला त्या बाजूनी लाकडं घालायची इकडे आणि मग वरती थोडी हाईट अजून वर होती, याच्यामध्ये ती पॉटरी भाजायची. तर मजा काय असते या सगळ्या याच्यातली, की असं ही पॉटरी भाजायची भट्टी जी आपल्याला दिसतीये, तर अशा काही गोष्टी असतात की म्हणजे टेक्नॉलॉजीशी रिलेटेड ह्या परंपरेने चालत आलेल्या असतात आणि आजही चालू असतात या गोष्टी. पण मग उत्खनन जेव्हा करतो तेव्हा आमचं काम म्हणजे फक्त खोदायचं नसतं, तर या परंपरेने आलेल्या गोष्टींचा अभ्यास करणं असतं. तर अशीच्या अशी भट्टी आजही तिथले लोक वापरतात. ते बघ, होय, ते बघ. म्हणजे आता या इनामगाव मध्ये हो आहे, मागे बिल्डिंग दिसतात ना. अरे, अजूनही लोक अशी भट्टी वापरतात तिथे, अजूनही तशी भांडी भाजली जातात. म्हणजे ही जरी 3500 वर्ष पूर्वीची पकडली, तर आज 3500 वर्षानंतर सुद्धा ती टेक्नॉलॉजी जिवंत तशीच राहिलेली आहे, म्हणजे सर्व्हाइव्ह झालेली आहे. पण लिखित कुठेही नाही याच्या संदर्भात असं काही. पण लोक एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे दुसऱ्या ट्रान्सफर होत आलेले 3000 वर्ष पेंटिंग, पॉटरीवर पेंटिंग करतायत ते पेंटिंग अजूनही चालू आहे. अजूनही आपण जी भांडी बघितली त्यावरती तसंच पेंटिंग. त्यामुळे ह्याचा पण आम्ही अभ्यास करतो. म्हणजे फक्त खोदकाम नाही, तर गावात काय ट्रॅडिशनली चालू आहेत गोष्टी, काय नाही. आता ह्या काही साईट्स आहेत की ज्याचं आपण म्हणजे हरप्पन पिरियडच्या साईट्स आहेत, याचं पण उत्खनन डेक्कन कॉलेजने केलेलं होतं. त्याचे काही हे आता तुम्हाला ही भांडी आणि ही भांडी या दोन्ही प्रत्येकाचा पोत, त्याचं फिनिशिंग, त्याचे शेप लगेच फरक कळेल. म्हणजे हे अगदी शहरी लोक आहेत असं म्हणू आपण थोडंसं. आणि हे ही छोटी पण आहेत भांडी, आकाराने छोट्याला फिनिश करणं थोडं जास्त अवघड असते. नाही, ह्याच्यात छोटी भांडी पण आहेत त्यामध्ये. पण बेसिकली ही माती जी आहे ना, ही गंगेच्या खोऱ्यातली वरची माती आहे, ती गाळाची माती आहे चांगली. ती त्या मातीमुळे हे फिनिशिंग आलेलं आहे, किंवा त्याला जो रंग आलेला आहे ना, तो सगळा त्याला तेवढा आलेला नाही फिनिशिंग. आणि ही वरची लावलेली ही क्वेटामधली आहेत, म्हणजे बलुचिस्तान, पण ती हरप्पन पिरियडचीच आहेत, बलुचिस्तान मधली ती. मग त्याच्यावर पेंटिंग मध्येही मग तिथे ऍडव्हान्स दिसतं थोडंसं पेंटिंग वगैरे ह्यांच्यापेक्षा. तर ही कुंतासी नावाची गुजरातमध्ये साईट आहे, तिथेही बघ ही भांडी सगळी मिळालेली आहे. त्याचा रंग वगैरे याच्यावरच लक्षात येतं, कारण मातीची वेगळी आहे ती टोटली. ह्या थाळ्या बघा केवढ्या मोठ्या, ह्या अशा थाळ्या तिकडे नाही आहेत. हे पॉट आहेत, हा आता अख्खा पॉट मिळाला आहे. प्रभास पाटण सोमनाथ, म्हणजे सोमनाथ जवळ आहेच. ओके. हे पण याच्यावर पेंटिंग वगैरे. आणि ही तर मला वाटते अगदी व्यवस्थित असणारी अखंड एक भांड आहे. हो, आणि याच्यावर डिझाईन तुटलेला नाहीये, सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. हे पादरी म्हणजे कुठणीकडचं आहे? ही पादरी गुजरातमध्येच येते साईट. ओके. भावनगर तालुका.
कारण त्याच्यावरती डिझाईन वगैरे व्यवस्थित दिसते बरोबर आहे. आणि ती काढताना पण व्यवस्थित काढली आहे. त्याचा जो जाडी आहे ती केवढी जास्त थोडं काय होतं कालांतराने ह्याच्यावरती माती खाली असल्यामुळे ना हे पांढरं पांढरं दिसतंय ना हे सगळं कॅल्शियम कार्बोनेट असतं. हे ह्याच्यावर त्याचा थर साचायला लागतो तो. ओके. मग असे पॉट माझ्याकडे क्लीन करायला येतात. मी त्याच्यावरचं हे सगळं कॅल्शियम कार्बोनेट काढतो आणि हे दिसेल असं सगळं तयार करतो. चॅलेंज हे असणार आहे की कॅल्शियम कार्बोनेट काढताना हे पेंटिंगला खराब बरोबर आहे. आतलं पेंटिंग न जाऊ देता बाहेरचं फक्त एवढं काढायचं हेच स्किल असतं. म्हणून तिथे आम्हाला असं तासन तास हे करत बसायला लागतं. नाहीतर मग हे खरडून काढलं तर सगळं भांडत शिल्लक राहणार, काहीच नाही. म्हणून म्हटलं कॉन्झर्वेशनची प्रोसेस आहे ना ही खूप लेंदी आहे. म्हणजे मी आज हे माझ्याकडे भांडं आलं आणि उद्या दिलं असं नाही होणार. मला हे महिनाभर लागेल हे काढायला सगळं. राईट. सावकाश. हे एक मॉडेल केलं होतं पूर्वी आम्ही जेव्हा आमच्याकडे प्रत्यक्ष हरप्पा मोहेंजोदडोचे अवशेष नव्हते. पण हे एक मॉडेल आहे मोहेंजोदडो साईटचं. ओके. ती कशी साईट होती, तिथली घरं कशी होती, काय होती ह्याचं हे. म्हणजे एक शहर कसं वाटतंय हे बरोबर प्रॉपर आहे. हो. एक शहर कसं असायला पाहिजे तसं आहे. शहरामधली सगळी वस्त्या दुकानं सगळ्या लोकांची एकत्र यायची. समोर जे दिसतंय ते ग्रेट बाथ म्हणतात. तो टँक दिसतोय ना तो आपल्या शाळेत वगैरे आपल्याला होती चित्र त्याची. ही त्यांची सील्स त्याच्या काही रिप्लिका आहेत या सगळ्या सील्सच्या वगैरे. आणि जी फेमस ती डान्सिंग गर्ल त्याच्यातली हो 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 ते तर मधली ती म्हणजे काही ज्या तिथल्या आर्टिफॅक्ट्स आहेत त्या वर्ल्ड फेमस आहेत. बरोबर. जसं तो दाढी असलेला एक माणूस आहे हो तो आहे ना तो बघतो नाही तो ह्याच्यात तो तिथं चित्रात आहे चित्रावर चित्रात आहे. बरोबर. ही ती निओलिथिक काळातली भांडी आहेत ही सगळी. म्हटलं ना की तेव्हा नुकतीच लोक कुठे भांडी बनवायला लागली होती आणि दगडी हत्यारही वापरत होती वगैरे. त्यामुळे कच्ची आहे त्याच्यावर बघ पेंटिंग काही नाही काय नाही साधी भांडी बनवलेली सिंपल आहे ती. आता हा जो ताम्रपाषाणयुगीन कालखंड आहेत ना याच्यामध्ये पण आता समज आपल्या जुन्नर वेल्ल्यामध्ये राहणारी लोक वेगळी आणि गुजरातमधल्या तशाच छोट्या तालुका प्लेसला राहणारी लोक वेगळी. त्यांचं कल्चर वेगळं आपलं कल्चर वेगळं पण कालखंड एकच आहे. म्हणून मग त्यांना तसं आपल्याला इथे दिसतं. आता हे कायथा आहे हे MP मध्ये हे ते तसेच आहे ताम्रपाषाणयुगीनच आहे. पण ह्यांचे थोडंसं काहीतरी टूल्स वापरायचे जास्ती किंवा यांची पॉटरीची पद्धत वेगळी म्हणून ह्यांना एक कायथा कल्चर नाव दिलंय. तसं यांना आहार कल्चर नाव दिलंय. आहार पण राजस्थानमध्ये आहे. पण हे सगळे ताम्रपाषाण युग म्हणजे हरप्पांमधनं थोडे एका खालच्या लेवलचे हरप्पांचे असं म्हणू आपण. समता सगळे तयार झालेले हे सगळे. आता काही ह्यांची नवदातोली हे MP मध्ये आहेत आपल्या नर्मदा नदीच्या त्या तीरावर आहे हे तिकडे. तर इथे ह्यांची भांडी अशी की डिश ऑन स्टँड. हे बघ हे सगळी स्टँडवरची भांडी. म्हणजे यांचं कल्चर वेगळं सगळी स्टँडवरची भांडी त्यांची ती. तसं आपल्याकडे आलो आपण इकडे इनामगावला की आपल्याकडे सगळी तोटीवाली भांडी. ही आपली इनामगावची. म्हणजे हे जे तुम्ही म्हटलं आपल्या पुण्यापासून जवळ याला तोटी आहे सगळ्याला. ही तोटीवाली भांडी आपल्याकडे. आता इनामगाव मध्ये आपल्याला हे सगळे इनामगावचे किंवा तिथल्या एखाद्या आर्टिस्ट मुळे ते सगळे बरोबर तसेच तयार झालेले. ती स्टाईल ती डेव्हलप झाली तशी. ही प्रत्यक्ष इनामगावच्या उत्खननामधले मी म्हटलं ना हे खड्डे जे आहेत ना हे एकतर ते जार ठेवायला किंवा कचरा टाकायला केलेले खड्डे आहेत. हे जे होल दिसतात ना छोटे छोटे ह्या होलवरनं त्या लोकांची घरं कशी होती हे आम्ही इथे मॉडेल तयार केलेलं आहे इथे. ओके. हे मॉडेल तयार केलंय. हे इनामगावचं आहे. प्राचीन गाव साधारण किती इनामगाव साधारणतः हे अर्ली आहे 700 BC पासनं 700 BC पासून 1600 BC पर्यंत जातं हे मागे. म्हणजे 3600 वर्ष आजपासून म्हटलं तर साधारण 3600 वर्ष ते किती म्हणू आपण 2027 वर्षापर्यंत एवढ्या कालखंडात इथे वसाहत होती. टप्प्याटप्प्याने ती खाली. आता ही कशी होती इथे उत्खननाला सुरुवात झाली या लेवलला. एवढं खाली गेल्यावर आपल्याला ही सगळी घरं मिळाली. आता हे छत तर नाही मिळालं बांबूही नाही मिळाले कारण हे डिकॉम्पोज होणार. मग मिळालं काय बांबू ज्याच्यात रोवलेत ना ते. मग त्यावरनं आपल्याला कळलं की ही घरं कशी होती ह्यांची. मग थोडं खाली उत्खनन करून गेलो हे मिळालं. मग ह्यांची घरं कशी होती ते मिळालं त्याप्रमाणे त्यांची. मग त्यांचे हे कचरा टाकायचे खड्डे किंवा भांडी ती पाहिली ना मोठी आपण ती भांडी ठेवायचे खड्डे हे सापडले. चुलाण सापडलं भांडी भाजायची भट्टी सापडली. ही घरं मग इथे चौकोनी आलेली दिसली आम्हाला. मग इथे परत खाली आलो इथे परत चौकोनी घरं दिसली. इथे चुलाणाचे अवशेष दिसले तिथे पॉटरी भाजायची भट्टी मिळाली आम्हाला आणि त्याच्या खाली परत तशीच दिसली आपल्याला. म्हणजे ती सुरुवातीच्या ह्या ताम्रपाषाण कालखंडापासून वरपर्यंत येत इथे आल्यावर ते मायग्रेशन होणारी लोक अशी तयार झालेली होती. थोडीशी मॉडर्नाइज होत गेली. म्हणजे त्यांची सुधारत गेली एकूण आर्थिक परिस्थिती. छोटी कुटुंब अशी एकत्र राहिलेली वगैरे दिसतात. आणि मग ह्यांची एक पुरायची विशिष्ट पद्धत होती. ते समोर मडकी दिसतात ना एकात एक घातलेली तशी मडकी एकात एक घालून त्याच्यामध्ये ती डेड बॉडी आडवी पुरायची अशी ती पद्धत होती त्यांची. तर तसे आम्हाला स्केलेटन्स
त्या उत्खननामध्ये मिळालेले आहेत तिथे. जमिनीखाली आहे त्या अवस्थेमध्ये हो, त्या अवस्थेत मिळाले. आणि दुसरा एक प्रकार हा कोरलेक जारमध्ये बसवायचं त्या माणसाला, त्या माणसाची आवडती भांडी ठेवायची, हत्यारं ठेवायची, काय त्याचे कपडे असेल ते ठेवायचं, खायला वस्तू ठेवायच्या, आणि मग तो जार अख्खाच्या अख्खा जमिनीमध्ये पुरायचा. अशी ती पद्धत होती. आता आपल्याला हा जो दिसतोय हा ओरिजिनल आहे? हा ओरिजिनल आहे, हे रिप्लिका नाहीये. ओके. हा प्रत्यक्ष उत्खननात मिळालेला उचलून इथे ठेवला कोरलेक जार विथ द पर्सन स्केलेटन. हा, विथ स्केलेटन आहे इथे. आता हे म्हणजे आता आजची आपली जी कन्सेप्ट आहे हिंदू धर्मातली, की आपण मेल्यानंतर आपण पिठाचे गोळे करतो वगैरे हे ते, किंवा वस्त्र देतो त्याला पांढरं, तरी ही कुठनं तरी ह्यातनं डेव्हलप झालेली आहे की त्याला वस्त्र द्यायचं त्याच्याबरोबर. आता पिठाचे गोळे का द्यायचे? कारण हा इकडनं कुठेतरी दुसरीकडे चाललाय, त्याला वाटेत जेवण लागेल म्हणून पिठाचे. आता हे पिठाचे हे सिम्बॉलिक आपण करतो. ह्या काळात लोक त्याच्या आवडतं अन्न वगैरे सगळं तिथे ते त्याबरोबर द्यायचे, त्याच्यात हत्यारं द्यायचे. त्यांना वाटायचं की हा इथनं चाललाय, ह्याला वाटेत कोणी त्रास दिला तर त्याला हत्यारांची पण गरज लागेल, हत्यारही द्यायचे. आपल्याकडे अजून पण मला वाटतं काही ठिकाणी बसवायची पद्धत आहे ना, खड्डा खणल्यानंतर आतल्या बाजूला मांडी घालून बसवतात. आपण लिंगायत त्याच्यात बघतो असं, त्यांना डेड बॉडी म्हणजे बसवून नेतात ना, मांडी घालून बसवतात त्याच्यामध्ये. तेच म्हणजे आता आपल्याला इथे हे स्केलेटन होते म्हणून हे मिळालेलं आहे, पण जिथे जाळलंय त्याचे पुरावेच नाही आहेत आपल्याकडे आज तिथे, कारण ती बोन्स मिळतच नाही आहेत आपल्याला त्याच्यात. तर तशीच काही ही बोन्स मिळाली आहेत. हे आता साधारण 15-16 वर्षाच्या मुलाचं आहे, त्याच्याबरोबर त्याची दगडी हत्यारं ठेवली आहेत बघ त्याच्यात. आता हे काय झालं, ही खूप फ्रजाईल झालं होतं म्हणून आम्ही खालच्या माती सहीच उचललं ते वरती असं, नाहीतर मग काहीच हातात लागलं नसतं, फारच तुकडे झाले असते त्याचे. आता हे साधारण 10-12 वर्षाच्या मुलाचं असेल, हे 11-12 वर्षाच्या मुलाचं स्केलेटन आहे. जे सेम पिरियड मध्ये, सेम चाल्कोलिथिक पिरियडच त्याच्यामध्ये. आणि तुम्ही म्हटलं ते अशी भांड्यात एकमेकांमध्ये भांडी घालायची आणि यातच डेड बॉडी आडवी ठेवायची आणि हे सगळं मातीखाली पुरायचं असं, अशी एक पद्धत होती. तर हा चाल्कोलिथिक कालखंड म्हणजे हा महाराष्ट्रातला आहे. ह्याच्या आधी हरप्पन दिसतो, आणि मग चाल्कोलिथिक नंतर एक डार्क एज असं म्हणतात याला, मधल्या कालखंडाला, की 700-800 वर्ष जी होती हरप्पन वगैरे संपल्यानंतरचं, त्यात आपल्याला फारसं काही कळत नाही त्यातलं. मग लोक परत छोट्या छोट्या ग्रुपमध्ये राहायला लागले, नदीकाठावर जिथे पाणी मिळेल काय तिथे राहायला लागले. म्हणजे जी अर्बनाइज सोसायटी होती ती सगळी डिस्ट्रॉय झाली, परत लोक ग्रुपमध्ये राहायला लागले. आणि मग त्याच्यानंतर दुसरं अर्बनायझेशन झालं. ते कशामुळे झालं ते पुढे सांगतो. ओके. आता आपण चाल्कोलिथिक म्हणजे ताम्रपाषाण युग बघितलं. ताम्रपाषाण युगाचा आपण एक कालखंड बघितला, तो साधारणतः महाराष्ट्रात आपल्याला 700 BC पर्यंत आलेला दिसतो त्याच्यामध्ये. तर त्याच सुमारास महाराष्ट्राच्याच साधारणतः मध्य भागात, म्हणजे आपण जर नागपूरचा काही भाग बघितला, आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर कर्नाटक, याचा काही जो मधला सेंट्रल इंडियाचा जो भाग बघितला, तर त्या भागामध्ये आपल्याला एका संस्कृतीचा उदय हा साधारणतः आजपासनं 1000 BCला, म्हणजे आजपासनं 3000 वर्षापूर्वी हा उदय झालेला दिसतो. त्याला मेगालिथिक संस्कृती असं म्हणतात. मेगा म्हणजे मोठा, लिथिक म्हणजे दगड, म्हणजे मोठ्या दगडांची, म्हणजे महापाषाण युगीन संस्कृती. तर आता ह्याला महापाषाण युगीन संस्कृती असं का म्हटलं गेलं, तर हे लोक जेव्हा राहायचे, ज्या ठिकाणी राहायचे, त्याच्यानंतर माणसाची डेथ झाल्यानंतर त्याला पुरल्यानंतर अशा मोठ्या दगडांच्या शिळाचं सर्कल एक ते तयार करायचे हे. तर ह्या शिळा एवढ्या प्रचंड मोठ्या आहेत की म्हणजे माझ्या उंचीपेक्षाही आणि माझ्या हातापेक्षाही लांब एवढ्या शिळा आहेत त्या, की त्या शिळा अशा एकट्या माणसांनी हलवणं हे शक्यही नाही आहे ते. आणि जर तुम्ही काही तांब्याच्या काही गोष्टी तयार केल्या तर त्यांनी सुद्धा अशी कटावणीसारखं घेऊन हलवणं हे त्यात शक्य नव्हतं. मग ते कसं केलं वगैरे हे सांगणं अवघड आहे त्याच्यामध्ये. पण ह्या लोकांचं वैशिष्ट्य म्हणजे यांनी लोखंडाचा शोध लावला, त्याच्यामुळे लोखंडाचा हत्यारं त्यांच्याकडे असल्यामुळे कदाचित त्यांनी हे मोठे दगड ते कटावणीने सरकवून हां ते असण्याची शक्यता जास्त अशी वाटते. तर ही पद्धत काय होती, सेम आपण ते मागे बघितलं तसं, की माणसाला पुरल्यानंतर त्याच्याबरोबर त्याची हत्यारं वगैरे सगळं द्यायची, ती ठेवायची, त्याचं अन्नबिन्न ठेवायचं, भांडी ठेवायची, वस्त्र ठेवायचं, आणि मग त्याला पूर्ण पुरायचं आणि असं ते सर्कल ठेवायचं. आता जेव्हा उत्खनन करण्यापूर्वी तुम्ही जेव्हा हे असं मेगालिथिक सर्कल बघता नॅचरल लँडवरती, ते कसं दिसतं ते पहिल्या फोटोत बघा तिथे. ओके. ते पहिल्या फोटोत पाहिलं का ते सर्कल वरचा? हां. आता हे सर्कल बघा, तुला लक्षातच येणार नाही, म्हणजे अगदी ज्यांना हा विषयच माहीत नाही अशी माणसं जातील तेव्हा म्हणतील तेव्हा हा ठीक आहे, ही दगडं पडलेली आहेत अशी तिकडे तिकडे, पण हे सर्कल आहे हे. मग इथे प्रत्यक्ष उत्खनन सुरू होतं आणि उत्खननातनं मग आम्ही ते सगळे काढतो. तर आता हा जो कालखंड आहे यातले लोक याला स्टोन सर्कल पण काही लोक करतात, काही लोक
अशा पद्धतीची ही डोलमेन तयार करायची. ह्याच संस्कृतीमधलीच काही लोक. मग तिथे ही एक शिळा आणि ही एक आडवी शिळा. हां, आणि ह्याच्यामध्ये ती डेड बॉडी ठेवायची. ती आडवी शिळा ठेवणं तर जास्त अवघड आहे त्याच्यापेक्षा. म्हणजे ते काय त्याच्यासाठी काहीतरी मातीचा रॅम्प करून मग ढकलून ती त्याच्यावर त्यांना ठेवायला लागणार होती. सहजा त्याची उचलून ठेवणं तर शक्य नाही, कारण ही वरची शिळा आहे ती जवळजवळ तिथपासून एवढी मोठी शिळा ती. तर हा एक प्रकार दिसतो. दुसरा हे अँथ्रोपोमॉर्फ, म्हणजे काही अशा फिगर्स तयार केलेल्या असतात. म्हणजे इथे डेड बॉडी असतेच असं नाही, पण त्या स्मारक शिळासारख्या शिळा तयार करतात. या स्मारक शिळा आहेत, तशाच त्या समोर आहेत. टोपिकल आहे ते, किंवा मेनहीर आहे, ह्या सगळ्या अशा स्मारक शिळा म्हणू शकतो. किंवा हे जे सिस्ट आहे आपण समोर बघितलं, तर सिस्ट म्हणजे दगडाची पेटी केली आहे त्यांनी. त्या दगडाच्या पेटीमध्ये त्या माणसाला तिथे ठेवलेलं आहे त्यांनी, आणि त्या माणसाला ठेवून मग त्याच्यावर सगळं बंद करून मग वर्ण सर्कल तयार केलं. आणि कडेने सर्कल पण आहेच त्याला. हा, सर्कल आहे. हे उत्खनन केल्यानंतरच आहे. उत्खननात ह्याच्यावरही माती आहे, तुम्हाला ही पेटी दिसणार कळणारच नाही. हा, काहीच नाही. समोर ते पहिलं होतं ना, तसं फ्लॅट दिसणार वरती सगळं तुम्हाला ते. आता त्याचं हे तर केवढा मोठा हे पण कसं चढवलं असेल बघ. आता हा दगड ह्याच्यावर कसा आणून चढवला त्यांनी, हाही एक प्रश्न आहे ते. तसंच हे कल्पना चित्र तयार केले समोर, की त्या माणसाला कसं पुरायचे. बघ इथे बघितलं तर बघ, त्याची ती आवडती भांडी जी आहे ती भांडी ही उत्खननात मिळालेली. ओके, म्हणजे ही रिअली मिळाली, ही प्रत्यक्ष उत्खननात मिळालेली आहेत. ही कॉपरची आहेत. ही कॉपरची आहेत. ही 1 2 3 4 कॉपर आहेत, पलीकडचं लोखंडाचं आहे. तर हे त्याच्याबरोबर ठेवायचं आहे. बघ, भांडी आहेत, हत्यारं आहेत. हे हत्यार ठेवलेले आहे, तिथे ठेवलंय बघ, ते तुझ्या उजव्या हातापाशी हत्यार ते हे हत्यार, बरोबर, राईट. त्याचबरोबर तिथे मग त्याला वस्त्र त्याचं, आणि ते म्हटलं ना असं कटावणीने ते दगड स्टोन सर्कल तयार करायचे ते. आणि ही एक कल्पना अशी होती की ह्याला वाहन पण लागेल, म्हणून काही वेळेला घोडा मारून पुरायचे इथे. तर ते पण अवशेष काही उत्खननामध्ये मिळाले. सरसकट नाही मिळाले, पण तो कदाचित रॉयल प्राणी पण असतो नाही, त्याहीपेक्षा तो रॉयल कोणी जर असेल, त्या ग्रुपचा नेता किंवा राजा हा जर असेल तर ते करत असेल. सगळ्या लोकांना हे करत नव्हते असं त्याच्यामध्ये, नाहीतर मग खूप सापडले असते. तर त्यांची राहण्याची पद्धत अगदी साधी होती. खूप काही अशी चांगली विटांची घरं वगैरे काही दिसत नाही, पण ते म्हणजे लोखंड वितळवायची त्यांनी भट्टी केली. म्हणजे गाळण्याची असं म्हणू आपण त्याला, स्मेल्टिंग म्हणतो आपण, आयर्न स्मेल्टिंग. त्या स्मेल्टिंगची भट्टी त्यांनी तयार केली, आणि ती आम्हाला नैकुंड नावाची एक साईट आहे नागपूरजवळ, त्या नैकुंडच्या उत्खननामध्ये ती भट्टी मिळाली. आणि ते आमच्या इथे प्रोफेसर गोगटे होते, त्यांनी एक मॅग्नेटिक सर्वे केला होता त्या भागामध्ये, आणि तो सर्वे करून त्यांना ती भट्टी मिळाली होती तिथे. आणि मग ती आता अख्खी तर भट्टी नाही मिळाली, पण त्याचे तुकडे मिळाले. मग तुकड्यावरनं आम्ही एक त्याचं मॉडेल तयार केलं की ते कसं लोखंड गाळत होते. तर त्याचं मॉडेल एक तिथे आहे, ते दाखवलं. आता ही त्यांनी भट्टी तयार केली होती, त्याच्यामध्ये ह्या ज्या रिंग दिसतात आपल्याला, ह्या सगळ्या रिंग या मातीच्या आहेत. आता ह्याचं पहिलं कारण सांगतो. पहिल्यांदा तांब्याचा शोध जो लागला तो का लागला, कारण तांब्याचा मेल्टिंग पॉईंट जो आहे तो कमी आहे, 1050 डिग्री आहे तो. आणि तुम्ही जेव्हा अशुद्ध तांब्यापासून तांबं तयार करता तेव्हा तुम्ही ते साधारण कॅम्पफायरचं टेम्परेचर 750-800 डिग्रीपर्यंत जातं. त्या टेम्परेचरला ते बनू शकतं. म्हणजे अशुद्ध कॉपरमधनं शुद्ध कॉपर तयार होऊ शकतं. पण हे तांबं जे हे आपलं लोखंड जे आहे, अशुद्ध लोखंडापासून शुद्ध लोखंड बनवायचं असेल तर लोखंडाचा मेल्टिंग पॉईंट आहे 1535 डिग्री. तर एवढं टेम्परेचर कॅम्पफायरमध्ये तयार होत नाही, त्यासाठी भट्टी लागते. म्हणून त्यांनी ही भट्टी तयार केली. आणि मग भट्टी तयार केल्यानंतर ह्यांची प्रोसेस काय होती की ते अशुद्ध लोखंडाचे जे दगड आहेत ते ह्याच्यात टाकायचे. आणि आता ते अशुद्ध लोखंडाचे दगड दाखवतो, आपल्याकडे आहेत, आपल्याला सरफेसला पण मिळाले. हे बघ, हे हे जे चमकणारं दिसतंय ना, हे सगळे अशुद्ध लोखंडाचे दगड आहेत. आणि त्यातनं चमकणारे जे आहेत ना, तो कचरा आहे, ते लोखंड नाहीये. ऍक्च्युली आपल्याला असं वाटतं बघितल्यानंतर चमकणारं लोखंड असेल, लोखंडाचे पार्टिकल्स. आता हे चमकणारे जे आहेत ना ते सगळं सिलिका आहे, ॲल्युमिनियम सिलिकेट असं त्याला म्हणतात. आणि तो सगळा कचरा जो आहे तो 1100 डिग्रीला मेल्ट होतो. तर त्याच्यामुळे करायचं काय त्या भट्टीमध्ये, परत एकदा सांगतो, हा दगड घ्यायचा, कोळसा घ्यायचा, ते या भट्टीमध्ये घालायचं. आता हा जो फ्रंट पोर्शन आहे तो आपण बघण्यासाठी म्हणून ओपन ठेवलाय, पण तो बंद असायचा सगळा इकडनं. वरतून तुम्ही ते रॉ ओर म्हणतो आपण त्याला, ते ओरचे दगड टाकायचे, कोळसा टाकायचा, परत ते म्हणजे अशी एक सँडविच करत जायचं, कोळसा आणि ते. आणि मग कोळसा पेटवला एकदा की त्याच्यानंतर इथे एक ही फुंकणी येते याच्यामध्ये, ही पण हे सगळं असं बंद असायचं, हे सगळं ही फक्त फुंकणी. आणि ह्याला 2 बांबू लावलेले असायचे.
आणि त्या बांबूच्या एंडला कातड्याच्या पिशव्या असायच्या आणि त्या कातड्याच्या पिशव्यांनी ती हवा मारायची त्याच्यात. आणि हे काय तुम्ही तोंडाने मारू शकत नाही एवढ्या टेम्परेचरला 1000 डिग्रीच्या वर. तर हे पेटवलं की त्याच्यावर अशा कातड्याच्या पिशव्यांवर असं चालायचं, ते पायाने काठीचा सपोर्ट घ्यायचा आणि चालायचं, म्हणजे ती हवा बसत जाते आणि ते टेम्परेचर 1100-1200 पर्यंत जातं. मग ते एकदा 1150ला गेलं ना की तो ॲल्युमिनियम सिलिकेटचा कचरा आहे ना, तो सगळा स्लॅग म्हणतो आपण त्याला, तो वितळतो आणि वितळून इथनं बाहेर येतो. आता त्यांना कसं कळायचं की ते 1100 डिग्रीला गेलंय? 6 तास हे पाय मारायला लागतात. 6 तास आलटून पालटून माणसांनी असे पाय मारायचे आणि हवा मारत जायची, ते टेम्परेचर मेंटेन ठेवायचं. आणि नंतर 6-7 तासांनी आपण बघितलं तर ते हा भाग तोडायचे छोटासा, आणि त्यातनं जर हे लिक्विड बाहेर आलं तर त्यांना लक्षात यायचं टेम्परेचर गेन झालेलं आहे 1100-1200. मग ते मोठा भाग तोडायचे आणि मग जोपर्यंत हे लिक्विड बाहेर येत आहे ना तोपर्यंत पाय मारत राहायचं. अशुद्धीच येतात. हे बंद झालं की मग भट्टी फोडायची आणि आज जे राहतं ते प्युअर लोखंड असं, ही ती पद्धत होती त्याची. तर आजही मी परत तेच सांगितलं की आपण ट्रॅडिशन ही कंटिन्यू होत जाते. आज MP मध्ये असं लोखंड बनवणारी लोक आहेत. आम्ही त्यांना इथे बोलवलं होतं आणि तिथे त्यांना डेमो द्यायला लावला होता. हो, ते 2 दिवस इथे राहिले होते आणि त्यांनी अशी भट्टी बनवली होती आणि आम्हाला डेमो दिला होता. तर आता ह्याचे अवशेष इथे मिळालेत आपल्याला हे सगळ्याचे. हा तुकडा आहे ना, हा त्या भट्टीचा तुकडा नैकुंच्या उत्खननात. हे जे दिसतंय ना, हे 100% प्युअर लोखंड आहे. हे हे ब्लूम म्हणतो, म्हणजे त्या भट्टीतनं निघालेलं लोखंड हे. आणि ही ती स्लॅग बाहेर आलेला जो कचरा म्हणतो ना ॲल्युमिनियम, ते गळत आल्यासारखं दिसतंय, ती स्लॅग आहे ती. आणि हे जे त्या वेगवेगळ्या फुंकण्या आहेत त्या, म्हणजे आपण आता मराठीत फुंकणी म्हणतो पण टियर असं त्याला म्हणतात त्या इंग्लिशमध्ये. हे त्याचे भाग आहेत, हे सगळे भट्टीचे भाग आहेत सगळे ते. आणि मग आता हे जे प्युअर झालेलं लोखंड आहे, हे ब्लूम ज्याला म्हणतोय, आता हेही लोखंड त्यांना काही वितळवता येत नव्हतं, कारण त्यांना टेम्परेचर कुठपर्यंत नेता येत होतं 1100-1200 आणि याचा मेल्टिंग पॉईंट आहे 1535. मग त्यामुळे मग हे कसं लोखंडाच्या वस्तू बनवल्या त्यांनी, लोहारासारख्या, भाता मारायचा, हे गरम करायचं, ठोकायचं, शेप द्यायचं त्याला, फोर्जिंग. बस फोर्जिंग टेक्निकनीच यांनी सगळी हत्यारं बनवली. त्यामुळे आता ह्याच्यातनं बनवलेली सगळी हत्यारं बघू आपण तिकडे, ही सगळी फोर्जिंग केलेली आहेत. कास्टिंग केलंच नाही त्यांनी, कारण जमतच नव्हतं त्यांना. हे बघ, हे सगळे ठोकलेले आहेत, त्याच्यावर घाव आहेत बघ, ते सगळे घाव दिसत आहेत, सगळे ठोकलेली हत्यारं आहेत ही सगळी. याला लाकूड लावायचं, हे ह्याच्या खुरप्यासारखं झालं लावायचं आणि मग एक साईडनं ठोकायचं, या साईडनं ठोकायचं. हे सगळी ठोकून बनवलेली आहेत. तिकडची पण हत्यारं बघ, ती सगळी ती ठोकून बनवलेली आहेत समोरची. आता याचं सगळ्याचं खुरपा, त्याची लाकडं गेली आहेत या सगळ्याची, याच्यामधलं लाकूड गेलंय हे, ते फक्त हे राहिलेलं आहे. ही ठोकून बनवल्यामुळे ही जास्ती टिकली, माहिती का. कास्टिंग केलेली जी आहे ती जास्ती करड होतात आणि संपतात, कारण त्याचा पार्टिकल साईज जो असतो ना कास्टिंग करतानाचा, तो कमी असतो. याचा पार्टिकल साईज म्हणजे बॉन्डिंग जे आहे ते चांगलं होतं, त्यामुळे ठोकून बनवलेली हत्यारे टिकतात जास्ती. म्हणजे तोफांच्या बाबतीतही तुम्हाला सांगतो, कास्ट केलेल्या तोफा लवकर तुटतात, पण फोर्जिंग केलेल्या तोफा ज्या आहेत त्या जास्ती काळ टिकलेल्या आहेत. आता हे बघ, हे प्रत्यक्ष लांबणं बसताना हे सर्कल असं दिसतंय. हे टाकळघाट खापा नावाची नागपूरजवळ साईट आहे, तिथे उत्खननापूर्वी हे असं दिसत होतं. काहीच कळणार नाही, दिसत होतं आणि असं वाटणार की कोणतरी शेतकऱ्यांनी ठेवली असतील. बरोबर. आता हे बरियल आहे, म्हणजे ह्यांची ही पुण्याची साईट आहे, पण ह्यांची हॅबिटेशन साईट वेगळी असते. इथनं थोडी दूरवरती ते राहत असतात, मग तिथे आपल्याला हे सगळं मिळतं याच्यामध्ये. तोफांच्या बाबतीत तुम्ही जे म्हटलं ना की ठोकणीच्या तोफा आणि दुसऱ्या कास्टिंगच्या, ते तशा ओळखतात आपल्याला त्या तोफा. हो, त्याला तुम्ही जंजिऱ्याला जर गेला असाल, जंजिऱ्याला तलाला बांगडी आहे, बांगडी येते, बांगडी म्हणजे जोडलेले आहेत, ते रिंग जोडलेले आहेत. ऍक्च्युली ते जे आहे ना, ते बघितल्यावर मला त्याचीच आठवण आली, रिंग तोफांची. रिंग तोफेची आठवण. ती बांगडी जी असते ना, ती ठोकून बनवलेली तोफ आहे. कास्ट केलेल्या रिंग एकमेकांना गरम करून जोडलेल्या असतात. ती खूप मोठी पण आहे, ती शक्य नाही की म्हणजे मुवमेंट करणं. त्याचं वजन माहिती आहे का किती? 19,000 किलो. 19 टनाची तोफ आहे ती. त्याच्यापेक्षा मोठी तोफ विजापूरला आहे. ती पण बघितली, विजापूरची मुलुक मैदान, त्याचं नाव आहे मलिके मैदान, मैदान गाजवणारी ती. त्याचं वजन किती? कशाची आहे ती? ब्रॉन्झची आहे ती, कॉपर आणि टिन असं एकत्र मिळून केलेली. पण ती तर मी ऐकलं की ती मूव्ह केलेली आहे, ती निजामशाहीतली तोफ तिथं नेलेली आहे. ती अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर पूर्वीचं, तिथे बनवली गेलेली तोफ आहे. तिथनं ती परांड्याला नेली आणि परांड्यावरनं इकडे आणली त्यांनी. तर ती त्याचं डेट सांगतो, काहीतरी 1548 वगैरेला बनवली गेलेली तोफ आहे. आणि त्याचं वजन किती असेल त्या मलिके मैदानचं? काय वाटतं? म्हणजे ही 19,000 किलो आहे. ही किती? किमान डबल असेल. 52,000 किलो. 52 टनाची तोफ आहे ती.
त्याचा सगळा केमिकल अनालिसिस आम्ही केला आहे, नॉन डिस्ट्रक्टिव्ह त्याच ह्याचा सगळ्या तोफांचा, या जंजिऱ्याच्या पण हो सगळ्या. त्याचा एक प्रोजेक्ट वेगळा मी घेतला होता, त्याच्या अंडर केलं होतं आम्ही. कारण ती तोफ खूप इंटरेस्टिंग आणि ती मग उडवायची कशी, कारण ती आता मी आउट ऑफ याच्या विषयाच्या बाहेरच आहे पण तरी पण विचारतो, कारण ती तोफ एवढी मोठी आहे मी बघितलंय. आता कुठली तोफ उडवायची जी असते ना ती, त्याच्यामध्ये आधी वरतून वात घालतात, वात घालून झाल्यावर दारू भरतात, म्हणजे गन पावडर असते ती, त्याच्यामध्ये चारकोल असतो, पोटॅशियम नायट्रेट असतं आणि सल्फर असतं त्याच्यामध्ये, हे सगळं भरतात त्याच्यामध्ये आणि मग ती ठासतात, कापड ठासतात. ती पूर्ण ठासून झाली की त्याच्या पुढे गोळा सोडायचा आणि मग जेव्हा बत्ती दिली की आतली ती ठासलेली दारू जी आहे ती आत ब्लास्ट होतो त्याचा. तो ब्लास्ट झाल्यावर ती बाहेर जायला जागा तोंडाकडचीच असते, त्यामुळे ती एनर्जी तिकडनं बाहेर जायचा प्रयत्न करते, तिच्या वाटेत तो गोळा असतो, त्यामुळे ती त्या गोळ्याला घेऊन बाहेर पडते आणि ती फोर्सनी जाताना जेव्हा तो गोळा जातो तेव्हा तो गोल असल्यामुळे एका डायरेक्शननी जातो आणि पाहिजे तिथे पडतो आणि ब्लास्ट होतो. दोन प्रकार. त्यातला मला प्रश्न असा होता की जी आता विजापूरची तोफ आहे त्याचा मला वाटतं पुढचा व्यास जो आहे बरोबर तो किमान 1-2 फुटाचा तरी असेल. हो अगदी 2 फुटापेक्षा जास्ती. मग एवढा मोठा तोफ उडवायची तर मग त्याची मेकॅनिझम किती. आता ती स्पेसिफिकली तोफ आहे ना, ती अशा मोठ्या सैन्यावरती दारूगोळा टाकण्यासाठी असते. म्हणजे काय करायचं, त्या तोफेमध्ये दारू भरायची प्रचंड आणि त्याच्यात वाटेल ते टाकायचं, जे लागेल ते सगळं टाकायचं, म्हणजे काचा खेळे टोकेरी दगड जे काय असेल ते सगळं टाकायचं आणि ती मोठ्या सैन्यावर उडवून टाकायची तोफ अशी. तर ते बाकीच्या ज्या लांब नळीवाल्या आहेत ना त्या गोळे उडवायला असतात त्या. आणि ती तुकडे तुकडे जरी उडले तरी मला वाटतं की डॅमेज जखमी होणार लोक. मग काय मला वाटतं असंच काहीतरी टेक्नॉलॉजी आता त्या बॉम्बमध्ये पण वापरतात, काहीतरी श्रॅपनेल्स असतात त्या बॉम्बमध्ये, ते उडल्यानंतर डायरेक्ट जे बॉम्ब ब्लास्ट होतो ना त्यावेळेला ते छोटे छोटे छर्रे असतात ना ते असे सर सगळ्या दिशेने जातात आणि ते सुद्धा पेनिट्रेट करतात माणसाला, जे डॅमेज करायची आणखी एक ती कदाचित त्याचंच हे डेव्हलपमेंट आहे. लोखंड तयार झालं म्हणून त्याचं 15व्या शतकात तोफा दिसला. म्हणजे हे जेव्हा कॉपर हे लोखंडाच्या या वस्तू वापरत होते त्याचबरोबर त्यांना कॉपरही माहिती होतं, त्यामुळे त्यांच्या या कॉपरच्या बांगड्या आहेत, या सगळ्या बांगड्या घोडे वापरत होते, त्यामुळे घोड्यांचे दागिने कॉपरचे आहेत त्यांचे, माहिती का. पुढे दाखवतो. हे प्रत्यक्ष आपण ते डोलमेन एक एक्सकॅव्हेशन केलेलं होतं, त्या डोलमेनच्या एक्सकॅव्हेशन मधलं आहे हे. हिरापूर नावाची एक साईट आहे विदर्भातच तिथे, आणि हे पूर्वी जी लोकांनी आमच्या उत्खननं केलेली आहेत त्यात प्रचंड अँटिक्विटी मिळाली आहेत. ग्लास बीड्स आहेत, त्यानंतर दगडाचे पण काही मणी बनवलेले आहेत, हे सगळं मिळालं या सगळ्या याच्यामध्ये. त्यामुळे काही हे सुद्धा तुम्ही तिथे मी आता आपण बघितलं ना तिकडे ते मेनहीर, ते सगळे त्या अँटिक्विटीजचे फोटोज वगैरे हे सगळे आहेत इथे. याच्यात इथे टेराकोटा बीड्स पण येते, मातीची बीड्स बनवली ती टेराकोटा बीड्स म्हणतो आपण त्याला. ओके. तसंच इकडे परत आपल्याला ही हत्यारं दिसतात. ही एक विदर्भातच माहूरझरी नावाची अजून एक साईट आहे, त्या माहूरझरीमधली ही हत्यारं आहेत सगळी. ही पण त्याच काळातली आहेत, कारण ती तशीच ठोकलेलीच दिसतात. हो, सगळी ह्या सगळ्या साईटवरची हत्यारं ही सगळी तशीच आहेत, ठोकलेलीच आहेत. ही कुठलीही कास्टिंग केलेली हत्यारं नाही त्यामध्ये. आता इकडे बघा या बाजूला भांडी सुद्धा लोखंडाचीच आहेत मला. हो. आता हे हॉर्स ऑर्नामेंट आहेत, घोड्याचे दागिने. हे घोड्याच्या गळ्यात घालायचे दागिने, ते घोड्याच्या कपाळावर लावायचं. ते जे हिरो दिसते ना, म्हणजे त्याला धडक बसली तरी ते टोकेरी दुसऱ्याला लागावं, त्याला लागू नये. ही एक इंटरेस्टिंग तलवार मिळाली होती आम्हाला. याची मूठ कॉपरची आहे आणि ब्लेड आयर्नचा आहे, अशी तलवार मिळाली होती. ही ओरिजिनल मिळालेली तलवार आहे, ती आता फ्रजाईल झाल्यामुळे तुटली. हे आम्ही रिप्लिका केलेली आहे इथे याची. आणि बाकी हे सगळे कॉपरची भांडी. पण म्हणजे त्यावेळेला पर्यंत त्यांना शस्त्रांची अशा प्रकारच्या जरा मॉडर्न शस्त्रांची गरज निर्माण झालेली होती. आणि हरप्पनलाही माहिती होती ना शस्त्र, हरप्पनमध्येही माहिती होती. पण ही थोडीशी आतापर्यंत चालू असणाऱ्या प्रकारचं शस्त्र काय, त्या सगळ्या वेगवेगळ्या बांगड्या, घोड्यांच्या नाळा वगैरे, कारण घोडे वगैरे वापर होत आहे का दिसतात सगळं तेच. त्यामुळे ही सगळी मेगालिथिक संस्कृती. घोड्याला नाल वापरलीच पाहिजे हे खूप अगोदर कळलं, कारण असं इतर प्राण्यांच्या बाबतीत असं केलं जात नाही, स्पेशली घोड्याला नाल कंपल्सरीच घातली जाते. पण
2,500-3,000 आणि ते त्या वर्षापूर्वी माणसाला सिक्वेन्स माहिती मध्ये होतं. मिळाले म्हणून आपण म्हणू शकतो की हे त्याच कालखंडात त्यावेळेला लोकांना माहिती होतं की याचा वापर रनिंगसाठी करू शकतो, जास्त अंतर कापण्यासाठी, आणि त्याला नाल पाहिजे. तोपर्यंत डोमेस्टिकेशन झालेलं होतं ना प्राण्यांचं, असं आहे ते. या. तर ही आहे अर्ली हिस्टॉरिक गॅलरी. ही अर्ली हिस्टॉरिक म्हणजे आपण सातवाहन वगैरे कालखंड मग अशी बघितला किंवा इंडो रोमन ट्रेडचा कालखंड बघितला, त्या कालखंडातली ही गॅलरी आहे. मग त्या कालखंडात काय काय मिळतात तर हे आपल्याला टेराकोटा बीड्स आहेत, हे मिळालेले आहेत हे इथे. म्हणजे आपली नेवासा साईट असेल किंवा अजून हे आपण बघितली चौल एक साईट आहे, शिशुपालगड एक साईट आहे ओरिसामधली. अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या साईट आहेत. आपल्याला नाणेघाट माहिती आहे सगळ्यांना, नाणेघाटातला जो सातवाहनांचा शिलालेख आहे वगैरे ते त्याच कालखंडातली वेगवेगळ्या उत्खननामध्ये या गोष्टी मिळाल्या. हा आता अंग घासायचा दगड इथे आहे बघ. हा ओके, दगड म्हणजे तो बेसिकली त्या मातीपासूनच बनवलेला आहे ते. हा तो दगड आहे ते, त्याला स्किन रबलर. त्यानंतर हे सील्स आहेत काही, ही ती मिळालेली. हे बोनपासून बनवलेली हत्यार आहेत, बोन पॉईंट. त्यानंतर हे टॉईज आहेत लहान मुलांचे, ते हत्ती वगैरे हे ते. हे क्रुसिबल आहे, भांडं आहे, काहीतरी टेक्नॉलॉजी म्हणजे ओतायला, गरम ओतायला केलेलं होतं हे. त्यानंतर ही परत वेगवेगळ्या कालखंडातली ती भांडी आहे. ह्याला कोकोनट सारखा शेप दिलाय त्याला, भांड्याला त्या, आणि त्याच्यावरती रेषा पण तशाच मारलेल्या आहेत. तसंच हे इथे हे सगळं सातवाहन, हे सगळं महाराष्ट्रातलं आहे. हो, हे माहेश्वरचं आहे ऍक्च्युली. आपण एक सातवाहनांच्याच राज्याचा भाग असू शकतो महेश्वर, त्यांच्याच महेश्वर असू शकतो. ही बीड्स आहेत सगळी. मी म्हटलं ना आपण लेबलिंग करून ठेवतो, हे सगळे लेबल्स आहेत, किती डेप्थवर मिळाली, काय मिळाली. हे बोन्सचे पॉईंट हे आहेत. हे आपल्याला शेल बँगल म्हणतो आपण, म्हणजे शंखाच्या बांगड्या वगैरे, हे सगळं. हे खेळण्यातल्या गाड्या, त्यालाही स्पोक नाही आहेत. हो, त्याला पण स्पोक नाही आहेत. म्हणजे ती जी सांस्कृतिक 2-2.5 हजार वर्ष तरी कंटिन्यू होती, नंतर आपण लावायला लागलो. बरोबर. हे सगळे हे या सातवाहन कालखंडातले मिळालेले, म्हणजे तसे खूप डेव्हलप्ड आहे. याची नाणी सुद्धा हे अगदी डेव्हलप झाले होते, कारण नाणी सुरू झाली होती ना, या कालखंडाच्या आधीच नाणी सुरू झाली होती. हा म्हणजे खरं तर अशोक राजाच्या नंतरचा कालखंड आहे, त्यामुळे इथे तर फुल डेव्हलप झालेलीच होती. यांची जी डिझाईन आहे ती डिझाईन सुद्धा व्यवस्थित. इथे लिपी झालेली होती, ब्राह्मी लिपी वापरत होते. त्यांचे ब्राह्मीतले शिलालेख आहेत बघ तिथे वेगवेगळ्या. तो नाणेघाटातला शिलालेख वरचा, तिथे कॉईन्स आहेत तिथे वरती काही त्यांची ती. त्यानंतर शेल बँगल्स तिकडे. अजून या टाईल्स आहेत, 2 भोकावाल्या टाईल दिसतात ना, छताच्या टाईल, म्हणजे कौलं घालायची ही पद्धत त्यांना माहिती झालेली होती ती त्याच्यात. आणि मग हे सगळं त्यांच्या टॉईज आणि हे ते वेगवेगळ्या, त्यामुळे हे डेव्हलप झालेलंच होतं या कालखंडामध्ये सगळं. तर त्या कालखंडात केलेली आपली ही वेगवेगळी एक्सकेव्हेशन्स आहेत, चौल वगैरे वेगवेगळ्या साईट्सवरती. भोन नावाची एक साईट आहे, तेर नावाची एक साईट आहे. या सगळ्या वेगवेगळ्या साईट्सवरती ही आपण उत्खनन केली. किंवा ती मातीच्या काडांची विहीर तिथे, ती जी आपण निवासाच्या रेप्लिका बघितलेला, त्या रेप्लिकामध्ये ही दिसत होती. ही तरी विटांची आहे, ती मातीच्या कडांची आहे. ते मातीच्या रिंग्स केल्यात, म्हणजे त्यांना खालती पाणी लागल्यानंतर ते रिंग टाकत गेले एकावर एक एकावर एक. आता आपण सिमेंटच्या रिंग वापरतो. हे भोनच्या उत्खननामध्ये हा स्तूप मिळाला होता मला बघा. इथे आमचे प्रोफेसर देवतारे म्हणून इथे होते, त्यांनी हे उत्खनन केलं होतं आणि त्यांना या उत्खननामध्ये हा मोठा स्तूप मिळाला. आता ते राज्य सरकार ती साईट प्रोटेक्ट करणार आहे. ती सगळी जागा विकत घेऊन ती प्रोटेक्ट करणारी साईट, खूप महत्त्वाची साईट आहे ही. तर हा सातवाहनांपर्यंत इथे आपल्याला कालखंड दिसतो ह्याच्यात. मग ह्याच्यानंतर मग काय हा रिप्लिका केलेली आहे ऍक्च्युली. ते टेराकोटाचं ते बस्ट म्हणजे फक्त चेहऱ्याचा वरचा भाग आहे तो. राजा राणी वगैरे सारखी कोणतरी हे साधारण 4थ्या शतकातलं आहे, 4th शतक एडी, 4th century एडी मधलं आहे ते. नंतर मग म्हटलं ना, मंदिरच यायला सुरुवात होते 6व्या-7व्या शतकानंतर आपल्याला मंदिरच दिसतात. तोपर्यंत एवढ्या प्राचीन काळामध्ये तरी मंदिरं अशा आत्तासारखी दिसत नाही, छोटी मोठी जुनी किंवा तुटून गेलेली अशी दिसतात. तर ही आपली आता 4थी आणि शेवटची गॅलरी. याला सुद्धा तोटी असलेले. हे तर आता खूप नंतर आहे, त्यामुळे हे डेव्हलप झालेलं आहे. हे तांब्याचं आहे सगळं, हिरवं झालंय बघ, दिसतंय का हे. हे असं माझ्याकडे येतं क्लिनिंगला. नेवासाचं आहे हे सगळं त्याच्यात. हे 2 हे भूक असलेली कौलं. ह्याच्यानंतर मग ती नळीची कौलं आली आणि मग नंतर परत अशीच कौलं आली, मेंगलोरी कौलं अशीच आहेत. पण मधला कालखंड जर बघशील तर तिथे नळीची कौलं असते. आपला असा शेप असतो. ही पॉटरी आहे, ही ब्लॅक कलरची भाजलेली पॉटरी आहे ती. आणि हे सगळे मणी आहेत. मी तुला माझ्या इकडे पण दाखवले होते ना हे असे बीड्स. तर हे टेराकोटाचे आहेत, ग्लास आहेत, वेगवेगळे ग्लास टेक्नॉलॉजी त्यावेळी डेव्हलप झालेली होती पूर्ण. ही एक अशा प्रकारची काही नाणी आपल्याला सरफेसला सुद्धा मिळतात,
म्हणजे जेव्हा आम्ही उत्खननाला जातो तेव्हा आधी आम्ही सर्वेक्षण करतो. तर ते सर्वेक्षण करत असताना सुद्धा नाणी मिळतात आणि प्रत्यक्ष उत्खनन करत असताना सुद्धा आम्ही गावात जेव्हा फिरत असतो तेव्हा आम्हाला सरफेसला अशी नाणी, पॉटरी वगैरे सगळ्याच गोष्टी मिळत असतात. काही हस्तिदंताच्या वस्तू, बऱ्याचशा गोष्टी सरफेसला पण मिळतात. आता हे बघा, हे तर आम्हाला एक हस्तिदंताची ही वस्तू मिळाली होती उत्खननामध्ये. हे बघा, हा हस्तिदंत आहे हे. ओके. सगळ्या गोष्टी मिळाल्या होत्या तिथे. तर यातल्या काही सरफेसला नाणी खूपशी जी आहेत ना ती खाली उत्खननातही मिळतात आणि सरफेसलाही मिळतात, दोन्हीकडे मिळतात. तुम्ही म्हणाला तसं सगळ्यात वरच्या लेअर मध्ये मिळण्याची शक्यता नाण्यांची असते का? म्हणजे असं काही नाही, खाली मिळतात. पण ते काय होतं, काही वेळेला शेती जिथे असते ना तिथे ती माती वर खाली होते ना, तेव्हा खालची माती वर आली की त्याच्यावर काय नाणी वगैरे काय असतील, पॉटरी असेल, ते सगळं वर येतं त्याच्यामध्ये. तर तशी ही नाणी आहेत ही वेगळी. आता ह्याच्यातही नाणी बनवायची जी काय पद्धत आहे ना ती, त्या दोन पद्धती असतात. एक कास्ट कॉईन असते आणि एक तसं फोर्जिंग म्हणजे ठोकून बनवलेली, म्हणजे त्याच्यावरती सील असतात ती. आणि ती म्हणजे शिवाजी महाराजांची जी नाणी आहेत ना ती डायस्ट्रक्ट पद्धतीची नाणी आहेत. आता ही दोन रायगडवर सापडलेली नाणी आहेत ही. ओके. आता हे नाणं जे आहे ते हे काय सांगता येत नाही, अजून खराब झालेलं आहे ते. पण ही तर कम्प्लीट शिवराई आहे. ही 100% शिवराई आहे ही याच्यामध्ये. आता हे शिवराईचं अजून एक नाणं आहे, ते दाखवतो तुम्हाला, एक मिनिट. एक कमळगड नावाचा किल्ला आहे, तिथे मिळालं होतं. ही एक शिवराई आहे. आता या शिवराईवर तर सरळ तुम्हालाही वाचता येईल ती ती दिसताय का इथे? ती छत्रपती छत्रपती हे एका साईडला लिहिलेलं आहे आणि या बाजूचं थोडंसं खराब झालंय, पण इथे श्री आणि राजा असं लिहिलेलं असतं. श्री राजा आणि इथे छत्रपती. हा छत्र तर स्पष्ट दिसतोय, हा तर दिसतोय. पण ही जी आहे ही पेशवाईतली आहे, ही शिवराई. आता ही पण शिवराई आहे, ही छत्रपतीच लिहिलेली शिवराई. ही पण पेशवाईतलीच आहे. इथे पण ती दिसतोय बघा त्यात. बरोबर. ही पेशवाईतली काय मी ह्याला म्हणतो, तर शिवकालीन जी शिवराई असायची त्या शिवकालीन शिवराई ही गोलाकार असायची अशी, आणि त्याच्या कडेने असे ठिपके असायचे सगळ्या बाजूने ते. तर ते ठिपके असलेली असेल ना तर आपण ओळखू शकतो की ही शिवकालीन आहे. आणि ही पेशवे काळापर्यंत ही वापरत होती, त्यामुळे त्या काळामध्ये मग ही अशा प्रकारची शिवराई यायला लागली. ती पेशवे काळापर्यंत शिवराईचा वापर होता अगदी त्याच्यामध्ये. तशीच ही वेगवेगळी, आता हे सिल्वरचं कॉईन आहे हे. आता ही पण बघा, ही केवढी छोटी छोटी कॉईन्स आहेत. ही विजयनगर वगैरे साम्राज्याची अशी छोटी नाणी दिसतात आपल्याला. माझ्याकडे असं काही एक नाणं, मी विजयनगर हम्पीला गेलेलो ना, तिथे काही नाणी मी घेतलेली बरोबर एकाकडून, ती अशीच आहेत छोटी. आता हे सिल्वरचंच कॉईन आहे हे. कसं आहे बघा हे कॉईन त्यामध्ये. किंवा आता हे चौकोनी आहे कॉईन हे. ही चौकोनी कॉईन जी आहेत ना ही शक्यतो आपल्या इथे चांदूर बाजारच्या जवळ एक गाव आहे, गावाचं नाव विसरलो मी. तिथे मिंट होती, त्या मिंटच्या जवळ मधली कॉईन्स आहेत ही सगळी. त्या अमरावतीच्या जवळची कुठल्या राजाच्या कारकिर्दीतली वगैरे असं काय? मुघल कालखंडातली ती मिंटी. म्हणजे आपले नरनाळा, गाविलगड वगैरे हे जे किल्ले आहेत ना त्याच्या जवळची आहे तिथे. ही सगळी तिकडची विदर्भात चौकोनी जी आहेत ना ती चौकोनी, गोल नाही ती. बाकी ही मिक्स आहे ही अशी सरफेसवर मिळालेली आहे. ती काही उत्खननात मिळालेली आपली ही अशी अँटिक्विटी सारखी ठेवतो आम्ही सगळं, त्याचं लेबल वगैरे लावून. ही सरफेसवर मिळाली आहेत म्हणून नाही आहे बघा, याच्यावर लेबल आहे सगळं. प्रत्यक्ष कुठे आपल्याला काय मिळालं. CHL म्हणजे चौल नावाची जी साईट होती तिथे 2004ला उत्खनन केलेलं होतं. मग तिथे P नावाचा एक ट्रेंच घेतला होता, म्हणजे एक खड्डा. त्या खड्ड्याला नावं देतो आम्ही ते. मग त्या खड्ड्याची डेट कधी घेतला होता, ट्रेंच कुठला, मग लोकॅलिटी कुठली आहे ती, किती डेप्थवर मिळाले, तर 1.95 मीटरवरती ते मिळालेलं आहे ते त्याच्यात. आणि मग काय आहे ते आयवरी वगैरे असं ते डॉक्युमेंटेशन केलं जातं. कारण हे सगळं जे असतं ना हे ASIची मालकी असते याच्यावर. आम्ही जरी उत्खनन केलं तरी मटेरियलची मालकी ASIची असते. आमच्याकडे त्याची कस्टडी असते. म्हणजे उद्या जर त्यांनी ऑडिट केलं आणि ते म्हणाले की तुम्हाला ही अँटिक्विटी कुठे सापडली ते सांगा आम्हाला, तर आम्हाला ते रजिस्टर काढून त्यांना दाखवायला लागतं हे ऑडिटमध्ये की आम्हाला कुठे मिळालेलं आहे काय. पण हे सरफेसचं असतं. आणि ही जी ह्या ज्या मणी आहेत, मणी तर खूप आहेत आपल्याकडे. हे बघ ना, हे हरप्पन पिरियडचे मणी आहेत हे सगळे. ते जर बघतील काय बघ, हे सगळे मणी हरप्पन पिरियडचे आहेत. ओके. हा मणी बघ. आता हे सरफेसवरचे आहेत हे, पण जे उत्खननात आलेले आहेत त्याचे डिटेल मी जसं सांगितलं ना तसे आहेत. खाली जर सापडले तर ते मग त्याला डॉक्युमेंट करायला लागतं. हे जर सहजपणे वरती मिळाले तर
आता हे बघ, हे सगळं त्याचं रॉ मटेरियल आहे, हे दिसतंय ना, हे ह्यातनं हे मणी बनवलेले आहेत, हे या रॉ मटेरियलमधनं मणी बनवलेलं आहे. आता हे मणी बनवून उरलेला तुकडा आहे त्यांचा तो, हे पण आम्हाला महत्त्वाचं असतं की कसे बनवले त्यांनी काय. तर हे हा बघ, हा असा याला ड्रिल कसं केलं असेल विचार करा. हे 5000 वर्षापूर्वी यांनी कसं ड्रिल केलं असेल. आता हा मधनं तुटलाय, ड्रिल इथे होतं बघ याचा, असं याचा वरचा भाग तुटलाय, याचा पण असंच झालेलं आहे, वरचा भाग तुटलाय. हा हे सगळे दगड, स्टोन हे वापरून केलेले आहेत ते सगळे. आता हे जसं आहे तसं आपल्याला या बंदुकीच्या गोळ्याही मिळतात. कुठे गेलं, इथंच होतं नाही. हां हे बघ, तसंच या बंदुकीच्या गोळ्या आहेत, त्या शिशापासून बनवलेल्या गोळ्या आहेत त्या. ओके. या दिसत आहेत का, हे उचलून बघायचं वजन किती आहे, दगडापेक्षा जास्ती जड आहे, हेवी आहे. हेवी आहे एकदम. जरा मिक्स व्हायला नको, मी जरा आत ठेवतो. ते त्या साईटवरचं आहे ते का, रायगडवरचंच आहे ते मिक्स व्हायला नको त्याच्यात. ओके. हे तुम्ही तुमच्याकडनं काढलेलं होतं? नाही ते नाही, ते हां माझ्या पाकिटातलं होतं. या दोन शिवराई आहे ती. हां ह्या ज्या लेडच्या गोळ्या ज्या असतात ना या, तर ह्या व्हाईटिश झालेल्या दिसतात बघ तुम्हाला. हो, व्हाईटिश दिसतात. तर हे काय होतं की वातावरणाचा परिणाम होऊन त्याचं लेड कार्बोनेट किंवा लेड ऑक्साईड तयार होतो, PbO. तर ते लेड ऑक्साईडचा रंग जो असतो ना तो पांढरा असतो, म्हणून या पांढऱ्या झालेल्या आहेत. तर त्या ओळखायच्या कशा, तर किल्ल्यावर चालत असताना तुम्हाला असा पांढरट रंगाचा दगड जर दिसला हा, तर तो फक्त उचलून बघायचा, त्याच्या वजनावरनं कळतं, कारण याची डेन्सिटी जास्त असते लेडची. त्यामुळे तुम्हाला नॉर्मल दगड आणि हे वजनावरनं कळतं की ही गोळी एक आहे. आणि शक्यतो ही गोल असते ही गोळी. काही चपट्या पण गोळ्या असतात, आता माझ्याकडे आत्ता नाही आहे, पण म्हणजे ह्या जेव्हा बंदुकीतनं उडवल्या जातात तेव्हा ही उडून जर भिंतीवर किंवा दगडावर आपटली तर ती चपटी होते अशी ती, आणि ती चपटी झालेली अशी एकदम नाण्यासारखी दिसते ती अशी खाली. पण ते वजनावरनं कळतं आपल्याला की ती लेड आहे का नाही. तर किल्ल्यावर काय व्हायचं, किल्ल्यावरती हे बनवणं सोपं असायचं. एक मोठा असा रॉ लेडचा दगड घेऊन यायचे ते, आणि सरळ मातीचा साचा बनवायचे, त्याच्यामध्ये सरळ भोकं करायचे. आणि हे जे लेड आहे ना, हे तुम्ही घरी भांड्यात ठेवलं आणि गॅसवर ठेवलं तरी ते वितळू शकतं. आणि याचा मेल्टिंग पॉईंट 320 डिग्री आहे, फक्त 320. हां, त्याच्यामुळे मग याचा रस जो आहे तो फक्त तो साचा केलाय, त्याच्यात थेंब 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 टाकत जायचं, झालं थंड झालं की झाल्या गोळ्या त्याच्या. साचा फोडायच्या आणि काढायच्या. कुठल्या काळातल्या, कुठं मिळाल्या तुम्हाला पहिली गोष्ट? हे रायगडला काही मिळालेले आहेत, काही सिंहगडला आहेत, काही राजगडला मिळालेले आहेत, अनेक ठिकाणी मिळाले आहेत. म्हणजे हे माझ्याकडे आता 3-4च आहेत, पण तुम्हाला पाहिजे तर एकदा राजगडला गेलो होतो तर एकाच राजगडच्या ट्रेकमध्ये किती मिळाले ते दाखवतो तुम्हाला. मस्त. मी वेगळ्या वाटेने गेलो राजगडला त्यावेळेला. मी आळू दरवाजाने जाऊन तिकडे एक दुसऱ्या अजून वेगळ्या वाटेने गेलो होतो. त्या वाटेवर फारसं कोणी जात नाही, त्याच्यामुळे त्या वाटेवर मला खूप गोळ्या मिळाल्या तिथे तशा, आणि सरफेसला जागली. हे बघ, ओके, एवढ्या एकाच ठिकाणी मिळाले. हे मी जस्ट तुम्हाला स्केल कळावं म्हणून ही माझी अंगठी ठेवली इथे याच्यामध्ये, की किती आकार आहे त्याचा. हे तेव्हा ही चपटी झालेली गोळी आहे, चपटी झाली नाही. त्याच्या भरपूर गोळ्या मिळाल्या तिकडे किल्ल्यावर. म्हणजे खूप ठिकाणी मिळतात या गोळ्या, अगदी म्हणजे काय खूप. आणि ते हे आता तुम्हाला मिळाले म्हणून तुम्ही ते त्याचं हे करताय. हो, जनरली आता कसं आहे, आपण तुडवून जातो, आपल्याला कळत नाही की ही गोळी आहे, आपल्यावर दगड आहे. मी म्हणतोय की त्यांनी जमा करायला पाहिजे असं नाही. आता सरफेसवरचं असतं ना, सरफेसवर मिळालेलं तुमचं असतं. तुम्ही खोदकाम केलं तर मात्र तुम्ही ते ठेवू शकत नाही त्याच्यामध्ये. आता कसं आहे की जर तिथे, आता आम्ही काय करतो, कसं करणार, तुम्ही जर खोदून काढलं असेल. नाही, आता तुम्ही नाही सांगितलं आणि चोरून असं खोदलं वगैरे तर मग काय, शेवटी हा विश्वासाचा भाग आहे हा सगळा, असं आहे. कळणार नाही मग काय, ते कळणार नाही कोणाला. पण नियमाप्रमाणे तुम्ही 1.5-2 फूट जमिनीच्या खाली जे काही असेल ना ते सरकारचं असतं. मग भले तुमचं खाजगी शेत जरी असलं आणि शेतात जरी नाही मिळालं तुम्हाला काही, तरी सुद्धा ते सरकारचं असतं. हो, ते तर आपण बऱ्याच वेळा केसेसमध्ये ऐकतो सुद्धा. तेच, त्यामुळे आणि वगैरे बऱ्याच जणांच्याकडे असते. आणि कॉईनचं ट्रेडिंग तर ओपनली होतं, त्यामुळे तो काय प्रश्न नाही. म्हणजे त्याच्यावर काही रिस्ट्रिक्शन नाही आहे की तुम्ही कॉईनचं ट्रेडिंग करू शकत नाही, ते तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये ट्रेडिंग करणारे म्हणजे ओपनली तिथे बाजार भरतो कॉईनचा. आपल्या इथे हे म्हणजे काय ते
एक आमच्या इथे सोनल हॉल म्हणून आहे, तिथे एक्झिबिशन भरतं, तिथे खरेदी विक्री ऑफिशियल असते तिथे कॉईनची. त्यामुळे कॉईनला काही प्रश्न नसतो. हे पण म्हटलं ना ग्लास बीड वगैरे सरफेसचा काही प्रॉब्लेम नाही, पण सरफेसला काही कॉन्टॅक्टही नाही आमच्या दृष्टिकोनातनं, की ते मिळालंय ठीक आहे, हे आम्हाला माहिती आहे आता याचा शेप असा आहे, हे हरप्पन आहे, पण ते सरफेसवर आहे त्याच्यामुळे आम्ही ते प्रूव्ह नाही करू शकत. असं त्याला कॉन्टेक्स्टला महत्व आहे. तुम्हाला उत्खननात मिळालेलं त्या लेअर मध्ये मिळालं, त्या लेअर मध्ये इतर काय काय मिळालं त्याला महत्व, रेफरन्स लागतो एकमेकांचा. हे आमच्या मुलांना बंदुकीच्या गोळ्या दाखवल्या तुम्ही, हो त्या तुम्ही लगेच ठासणीच्या बंदुकीचा वापरायचा. बरोबर. त्या बंदुकांचा वापर आपल्याकडे कधीपासून सापडतो? म्हणजे साधारणतः 12-13व्या शतकामध्ये तोफा आल्या आपल्या इथे. भारतात यायला म्हणजे दक्षिण भारतात यायला 15व्या शतक उजाडलं, बाबराबरोबर तोफा आल्या आणि बंदुका पण साधारणतः त्याच 15व्या शतकापर्यंत बंदुका आपल्या इकडे आल्या. आणि मग तोफा बंदुका आल्यामुळे काय झालं, किल्ल्याच्या तटबंदीचं डिझाईनच बदललं माहिती आहे, कारण हल्ला करायची पद्धत बदलली ना तुमची त्याच्यामध्ये. म्हणजे हे मी तुम्हाला दाखवतो कसं होतं ते डिझाईन आणि कसं आलं. आपलं पूर्वीचं डिझाईन असं होतं की ही समज दरवाजा हा माझा, हा किल्ल्याचा, आणि ह्याच्यावरती हे असं डिझाईन असायचं. तर ह्याला चर्या असं म्हणतात. चर्या यावर रफार. तर ह्या दोन चर्याच्या मध्ये ही जी गॅप आहे ना, या गॅपमधनं धनुष्यबाणाचा मारा केला जायचा. पण तोफा बंदुका आल्यावर इथं माणूस जर तो मारा करायला लागला तर ह्याचं डोकं माणसाचं इथे एक्सपोज होणार ना, इथे जो माणूस आहे तो, आणि खालच्यांकडे तोफा बंदुका असणार, त्यामुळे तो मारायला गेला तर याला एवढी विड्थ मिळणार याला मारायला चांगली ती. मग हे डिझाईनच चेंज झालं नंतर हे सगळं गेलं आणि तटबंदी फ्लॅट यायला लागली, काही नाही फ्लॅट इथे. आणि मग त्या तटबंदीमध्ये इथे या अशा जंग्या यायला लागल्या. जंग्या दिसतात आपल्याला त्या किल्ल्याच्या, तोफा आणि बंदुका मारण्याच्या जागा. ही जी आहे ही बंदुकांसाठीची आहे आणि ही तोफांसाठीची. या जागा दोन्हीला जंग्या हा शब्द आहे, फारसी शब्द आहे हा, पण जंग म्हणजे लढाई, त्यावरनं आलेला शब्द आहे जंग्या. हे 15व्या शतकानंतर डिझाईन बदलली आणि महाराजांच्या काळात तर हे डिझाईन नव्हतंच कुठे माहिती का. हे नव्हतंच. महाराजांनी बांधलेल्या कुठल्याही किल्ल्यावर ही चर्या नाही माहिती का. प्रतापगड बघा, सिंधुदुर्ग बघा, राजगड बघा, कुठेही हे डिझाईन नाही. सगळीकडे प्लेन वॉल आहे आणि बंदुका मारण्याच्या आणि तोफा मारण्याच्या जागा आहेत. पण तरी आज आपण किल्ला म्हटलं की काय डिझाईन करतो, हेच करतो. मला वाटतं पन्हाळ्यावरती आहे ना असं अशा प्रकारचं. पन्हाळा थोडा आधीचा किल्ला आहे, त्याच्यामुळे तिथे आहे. पण जे नंतर बांधले गेले 15व्या शतकानंतर, तिथे हे डिझाईनच आलं नाही कुठे. किंवा नंतर ज्यांनी बांधले ना किल्ले, त्यांनी काय केलं, हे ज्या मधल्या गॅप आहेत ना त्याच्यामध्ये दगड घातली आणि वरून ही वॉल केली. त्यामुळे काही किल्ल्यांवर जेव्हा आम्ही जातो ना तेव्हा इथे आम्हाला कसं दिसतं बघ, की ही चर्या दिसते पण हा भाग भरलेला आहे. हा भाग भरून, कालच रांगण्यावर गेलो तो, रांगण्यावर दिसलं मला हे, ही अशी चर्या आहे आणि मध्ये दगड घालून भरून टाकलेले ते सगळं. मग नंतर म्हणजे ज्यांनी केलं होतं त्यांनी हा मार्ग स्वीकारला, पण नंतर जसं डेव्हलप होत गेलं त्यांनी हा पार्ट काढून टाकला त्यातनं आणि हेच प्लेन वॉल आली. काही जणांनी याच्यामध्ये जंगे टाकल्या, काही जणांनी माहितीये का, हे एक्झिस्टिंग होतं ना याच्यामध्ये जंगी तयार केली, याच्यामध्ये अशी जंगी तयार केली, दगडं भरली आणि त्याच्यामध्ये जंग्या तयार केल्या अशा. असं पण दिसतं काही ठिकाणी. म्हणजे हे मधलं जंग्यापासून इथे येण्याच्या ट्रान्झिशन मधला भाग आहे तो. आणि मग नंतर तर प्लेन यायला लागल्या वॉल कुठेही. मला एक असं विचारायचं आहे की एक्सकेव्हेशन जेव्हा करतात तेव्हा कोणत्या साईडला प्रायोरिटी द्यायची हे कशावरून ठरवतात? नाही, असं प्रायोरिटी असा काही विषय नसतो त्याच्यामध्ये. आता जसं डेक्कन कॉलेजमध्ये अभ्यासक आहेत, ASI मध्येही आहेत रिसर्चर, तर हे लोक ज्या ज्या भागात काम करतात त्या व्यक्तीच्या इंटरेस्टचा जो भाग असतो त्यात तो ठरवतो. आता माझा जसा इंटरेस्टचा भाग गडकिल्ले आहे तर मी जास्ती भर देतो की गडकिल्ल्यांवर उत्खनन करू आपण, मला तो आवडीचा भाग आहे. पण तरी सुद्धा आम्ही बाकीच्यांच्या उत्खननाला जातोच, कारण काय शेवटी एकमेकांना ते आम्ही मदत करतोच. पण मग इथे अशी लोक आहेत, जसं मी गडकिल्ल्यांवर काम करणार आहे, एखादा स्टोनेजवरच काम करणार आहे, एखादा सातवाहन कालखंडावर काम करणारा, एखादा चाल्कोलिथिकवरचा आहे. तर मग तो काय करतो, प्रत्येकाची साईट शोधायची पद्धत वेगळी आहे. म्हणजे स्टोनेजवाला साईट कुठे शोधतो तर नदीच्या पात्रात कडेने तो फिरत असतो, तो गावाच्या गाव सर्वे करतो तो, त्या याच्यात त्याला त्या साईट सापडतात सगळ्याच्या. किंवा सातवाहन कालखंड असेल तर तिथे लिपी आलेली आहे, तर मग लिपी आल्यामुळे सातवाहनांचे शिलालेख तुम्ही वाचले तर शिलालेखांमध्ये काही गावांचे उल्लेख असतात. मग त्या गावांमध्ये जाऊन पांढरी शोधतो तो, की पांढरी कुठे आहे त्या गावामध्ये. मग एक्सकेव्हेशन केल्यावर मग त्याला काही वेळा मिळतं, काही वेळेला मग ती पांढरी मिळते पण सातवाहनांची मिळत नाही, ते मध्ययुगीन काळातलंच असतं, असंही होऊ शकतं काहीतरी. पण मग अशा पद्धतीने त्या साईट शोधतो. आता चौलला मी उत्खनन केलं
तर चौल हे जे गाव आहे ह्याचा एका शिलालेखात उल्लेख आलेला आहे, चेमूल म्हणून उल्लेख आला. मग आम्ही ट्रेस करत चौल गावात गेलो, गावातल्या लोकांशी बोललो, गावात फिरलो सगळीकडे, त्यांना विचारलं की तुम्हाला कुठे काय असं खापरं मिळतात का वगैरे हे ते. मग त्यांनी आम्हाला आधी उत्तर देत नाहीत लोक, कारण एक तर असं डायरेक्ट बाहेरनं आल्यावर त्यांना आम्ही वाटतं जमिनी घ्यायला लोक काय वगैरे, मग ते देतात म्हणतात हळूहळू जरा सरावल्यावरती. मग त्यांनी आम्हाला सांगितलं हा आमच्या तिकडे बाहेर गावात ना खूप मडकी पडलेली आहेत, कारण तुकडे तुकडे पडलेत. मग आम्ही जाऊन बघितलं की आम्हाला त्याचा रंगबिंग कळूनच लक्षात येतं की हे सातवाहन आहे का मध्ययुगीन आहे का चाल्कोलिथिक आहे ते. मग आम्हाला साईट मिळते आणि मग उत्खननाला सुरुवात होते. हां, मग ते 5 बाय 5 मीटर मी जर सांगितलं तसं ते. मग त्याच्यानंतर मग उत्खनन करण्यापूर्वी आम्हाला आधी ASIला लिहायला लागतं. ASIला आम्हाला ॲप्लिकेशन द्यायला लागतं की आम्ही असं असं उत्खनन करणार आहोत, साईटचे डिटेल द्यायला लागतात, किती करणार द्यायला लागतात. मग ASIची मीटिंग होते, दर वर्षातनं 2 वेळेला मीटिंग होते. मग त्या मीटिंगमध्ये प्रेझेंटेशन द्यायला लागतं आम्हाला आणि मग प्रत्यक्ष उत्खननाला सुरुवात होते. मग त्याचं फंडिंग शोधायला लागतं परत ते, कारण पैसे कोण देणार याला. म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट पैसे देत नाही असं हे करायला काही. ते म्हणतात की तुमचं तुम्ही बघा, आम्ही पगार करतोय. मग फंडिंग कुठनं येतात तर? मग आम्ही शोधतो ना काहीतरी शासनाच्याच कुठल्या तरी काही स्कीम्स वगैरे कुठे असतील किंवा काही ह्याच्यातनं, किंवा दुसऱ्या कुठल्या तरी इन्स्टिट्यूटशी कोलॅबरेशन करून मग त्यांना पण फायदा मिळतो याचा. मग असं करून काहीतरी करून पैसे उभे करतो आम्ही, कारण आम्हाला हौस आहे काम करायची म्हणून. हे सगळे चायनीज स्पॉट आहेत. हे अख्खे मिळालेले होते, म्हणजे एका ठिकाणी सर्वेक्षणाला जाताना मिळाले. हे प्रत्यक्ष उत्खननात मिळाले नाही, उत्खननातले मागचे आहेत. हे सर्वेक्षणामध्ये आम्ही बागमांडला नावाच्या एका गावाजवळ गेलो होतो, तिथे आम्हाला हे पॉट मिळाले होते. ते एका माणसाने ते लांब नेऊन पुरले होते ते तिकडे कुठेतरी. मग त्याला आम्ही म्हटलं चल दाखव जागा ती. मग त्यांनी आम्हाला दाखवलं, मग तिथनं आणलं. हे बघ, हे चायनीज ते पॉटरचे मार्क आहेत ह्याच्यात खालच्या बाजूला त्याच्यावर. हे तुम्हाला आत्ताचे नवीन वाटतील, पण हे जे ब्ल्यू अँड व्हाईट जो कलर आहे, ही पॉटरी सगळी चायनीज आहे. ही हे सगळे चायनीज बाउल्स आहेत सगळे. त्याच्यावरची ही डिझाईन्स वगैरे सगळे जे आहेत ना, ही सगळी ती आधीची आहेत ही सगळी. प्रॉपर म्हणजे ब्ल्यू अँड व्हाईट पॉटरी खूप कॉमन आहे ही, म्हणजे चायनावरनं डायरेक्ट इथे आलेली आहे. म्हणजे ही काही इथे बनवलेली नाहीये ही. म्हणजे आपल्याकडे साधारण 7व्या-8व्या शतकापासून चायनीज पॉटरी इथे येते, माहिती आहे का. म्हणजे तो युआन सोंग नावाचा एक ट्रॅव्हलर होता, चायनीज ट्रॅव्हलर, तो आलेला होता आपल्याकडे. तर पण व्यापार तर त्याच्या आधीपासून चालू आहे आपला हा सगळा. हे कम्प्लीट व्हाईट आहे. हा, व्हाईट आहे. ते थोडीशी ब्लूइश टिंट आहे त्याला. कितव्या काळातली असेल, सालातली असेल हे तसं साधारण एक 15-16व्या शतकातलं आहे हे. ती 6व्या-7व्या शतकापासून येत असली तरी ही नंतरच्या काळात, ही 6व्या-7व्या शतकातली नाहीये. हे निजामशाही पिरियडमध्ये चौल हे बंदर होतं त्यांचं. ओके, म्हणजे त्यामुळे बंदरावरती आलेली आहे ती तिकडनं ट्रेडमध्ये ते. आणि ती तुम्हाला तिथल्याच लोकांच्याकडे मिळाली की लोकांनी नेऊन पुरून ठेवलेली? लोकांनी नेऊन बाहेर टाकलेली होती ती खरं तर ती, त्यामुळे आम्ही तिकडनं आणली ती. ऍक्च्युअली त्यांना असं वाटत होतं की ही आमच्याकडे असल्यामुळे आमचं वाईट होत आहे वगैरे काहीतरी, म्हणून त्यांनी जाऊन दुसरीकडे पुरली ही. मग आम्ही शोधत जेव्हा आलो तेव्हा आम्ही विचारलं, आम्ही ह्याचे तुकडे दाखवले असे की असं तुम्हाला कुठे मिळत आहे का वगैरे हे ते. तर ते म्हटले अशी अख्खी भांडी आमच्याकडे होती, आम्ही तिकडे नेऊन पुरली. मग त्यांना वाटलं चला दाखवा आम्हाला ती जागा पुरलेली, आम्ही घेऊन आलो ती. तर तशी ही एक बाटली मिळाली. आता ठेवू का इकडे? तिकडे ठेवूया का तो पण? हां, ही पण एक हा पण एक चायनीज स्पॉटचा तुकडा आहे. ह्याच्यावरती ह्याचं तोंड आहे आणि हे काहीतरी आत आहे, काहीतरी पकडायला केलेलं आहे, किंवा दोरी वगैरे उचलायचं असेल, दोरी वगैरे करायला. ही दारूची बाटली अशी होतायची. हे मटेरियल कुठलं आहे? ग्लास आहे. ही ग्लास आहे. उन्हात बघ ना, लक्षात येईल. ही पण चायनीज आहे? हो, चायनीज असेल का नाही सांगता येत नाही, पर्शिया वगैरे तिकडची असू शकते. ग्लास आहे. हे बऱ्यापैकी मागे जातं, सातवाहन काळातलं म्हणू शकतो आपण त्याला. हे त्याच्यामध्ये ब्राह्मीमध्ये म लिहिलेला आहे बघ, 4चा आकडा दिसतोय ना, चारी बाजूला लिहिलं आहे, तो म आहे ब्राह्मी मधला. तर असे काही पॉटरीवरती जसं मार्क आपण बघितला ना आता तो चायनीजचा, तसे हे ते पॉटर मार्क असू शकतात त्यांचे. हे किती वर्षापूर्वीचं असेल? हे साधारण सातवाहन पिरियड मध्ये, म्हणजे 2000 वर्ष जाईल मागे. ही सगळी ती सातवाहन काळातली. ह्याच्याच वरचं लीड असू शकते. हे असे जे पसरट भांडी आहेत ना, ही सगळी बऱ्यापैकी मागे जातात. हा एक पॉट आहे.
हा इंटॅक्ट मिळाला आहे. हा कुठल्या साईट वरती मिळालेला? चौलच. चौलचाच. हो मग. याच्यावरती काय पॉटरनं मार्क केलेलं नाही बहुतेक, नाही. पण तरी ही डिझाईन वगैरे आहे याच्यावरती हो हो. खालच्या बाजूला. आता ही पर्शियन गल्फ वगैरे मधनं आलेली आहे ही सगळी, किंवा खंबातच्या आखातातनं आलेली भांडी आहे ही सगळी. याचं जर माती आहे ना त्यावरनं ते सगळं ओळखता येतं. मातीचा पोत, ही टेक्स्चर वगैरे ही जी आहेत ना ही सगळी. अशी काही ग्लेज पॉटरी पण असते, म्हणजे ज्याला आतनं ग्लेज असते किंवा बाहेरनं ग्लेज असते अशी पण आहे. बरोबर. पण पॉटरीमध्ये डेव्हलपमेंट खूप जास्त झालेली आहे प्रचंड, जर हो. जुन्या काळात बघितलं तर. हो. कारण म्हणजे वैभवाची लक्षणं म्हणजे हीच असं. त्याहीपेक्षा मी काय म्हणतो, म्हणजे मी एक उदाहरण देतो नेहमी, कशी पॉटरीमध्ये डेव्हलपमेंट होत गेली, ती कशी होत गेली ते. आजच्या काळातलं जर आपण बघितलं तर आजच्या काळाप्रमाणे म्हणजे समज 1000 वर्षानंतर आपण उत्खनन केलं आणि मग 1000 वर्षानंतरच्या उत्खननात मला काय मिळतील? प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे मिळतील, मला मोबाईल मिळतील, किंवा हा कचराच मिळेल सगळ्या त्या ह्याच्यातला. मोबाईलची ब्रॅकेट मिळतील. मग मला मोबाईलचं ब्रॅकेट एक जर असं छोटं मिळालं एवढं आणि त्याच्यावर नोकिया लिहिलेलं असेल तर मी येणार हे 1100 म्हणजे ह्याचा कालखंड 2005 2006. तेच जर अँड्रॉइड मिळालं मी म्हणेन हे 2015 16 वगैरे हे. तर हे जसं म्हणजे 15 वर्षात ही जशी टेक्नॉलॉजी बदलली तशी पॉटरीची पण बदलत राहील. पॉटरीचे शेप असतील, त्याचा कलर असेल, टेक्स्चर असेल, हेही बदलत राहिलं. आता हे पण चौलच्या याच्यातच थोडं सरफेस मधलं हे लीड आहे, हे बघ झाकण आहे हे सगळं. हे पण लीडच आहे, हे झाकण आहे. हे तांब्याचं भांड आहे ते. हे माणसाचं दात आहे. हो, दात. आणि हे स्केलेटन आहे, हे कवटी म्हणजे हे स्कल आहे. कवटी आहे. हां, हे स्कल इथे आहे. ही ग्लेज पॉटरी म्हटलं ना थोडीशी. आमच्यासाठी हे भाग महत्वाचे असतात, हे मानेचे. कारण या मानेच्या भागावरनं त्या पॉटरीचा आकार आम्हाला ओळखता येतो. आणि मग त्या आकारावरनं आम्ही त्याची डेट करू शकतो की ही पॉटरी कधीची येते. एक तुम्ही मला हा लीड आहे ह्याच्यावर झाकायचं. एखाद्या व्यक्तीचा तुम्ही म्हणालात की मृत्यू कसा झालेला, काय झालेला, हे सुद्धा आपण ठरवू शकतो, किंवा त्या काळातल्या लोकांचे आजार, तिथलं खानपान, ते काय खात होते वगैरे, या सगळ्या गोष्टी तुमच्या या लॅबोरेटरीमध्ये तुम्ही कसं टेस्ट करता, किंवा असं एखादं उदाहरण आहे काय की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सापडलं, कळलं, कसं काय? मी जसं वेगवेगळ्या लॅब आहेत आमच्या इथे जसं सांगितलं तसं अँथ्रोपॉलॉजी लॅब आहे आमच्या इकडे, की जिथे ह्युमन स्केलेटन जर मिळालं तर त्या ह्युमन स्केलेटनच्या सगळ्याच बोन्सचा अभ्यास केला जातो, की तो वयाच्या कितव्या वर्षी मेला, किंवा त्याला काही आजार झाला होता का, किंवा लढाईत त्याच्या अंगावर शस्त्रांनी वार झाला, त्याचे कटमार्क वगैरे काही दिसत आहेत का वगैरे, अशा सगळ्या अनुषंगाने त्याचा अभ्यास केला जातो. तर असंच एक म्हणजे अनेक येतात, त्यातलं एक उदाहरण म्हणून सांगतो की एक आमच्या इकडे स्केलेटन आलं होतं. त्या स्केलेटनचा अभ्यास झाला बाकी सगळा, पण आमच्या अँथ्रोपॉलॉजीच्या एक अभ्यासक आहेत ते वीणा मॅडम म्हणून, त्यांनी आम्हाला सांगितलं की त्या स्केलेटनचे दात किडलेले होते. आता आपण जसं दात बघितला ना तो तसा. तर मग त्याचाही अभ्यास करायला सुरुवात केली त्यांनी की काय असेल त्या ह्याच्यामध्ये. मग त्यांनी माझ्याकडे पण तो ॲनालिसिसला पाठवला. मग मी त्याचा ॲनालिसिस केला तेव्हा मला लक्षात आलं की मग ती जी साईट आहे त्या साईटवरती असं काही झालेलं आहे का, की तिथे सगळ्याच लोकांचे आत्ताही दात किडतात का काय, किंवा प्रॉब्लेम काय नेमका, हे पाहण्यासाठी त्यांनी पण एक सर्वे केला. पण आत्ता तरी कोणाचे दात तसे तिथे किडलेले नाहीये. मग तिथल्या पाण्याच्या सॅम्पलचा कुठलं सॅम्पल होतं? विदर्भातली साईट होती कुठली तरी, मला एक्झॅक्टली नाव लक्षात नाही आता साईटचं. तर तिथे अनालिसिस झालेला होता. मग तिथली काही पाण्याची सॅम्पल पण त्यांनी आणली, म्हणजे आधीची बोरमधली आणली सॅम्पल. बोरमधली सॅम्पल आणल्यावर त्याचं इथे टेस्टिंग केलं तेव्हा लक्षात आलं की त्याच्यामध्ये फ्लोरीन कंटेंट खूप जास्ती आहे. आणि ते पाणी त्यावेळी लोकांनी पिल्यामुळे त्यांना फ्लुरोसिस नावाचा रोग झाला, आणि त्या फ्लुरोसिसमुळे त्या लोकांचे दात किडलेले होते. त्याचेच किडले नसेल, त्यावेळी किडले. पण आता का नाही किडत आहेत? कारण आता ते स्वच्छ पाणी पितात, स्वच्छ करून कॉर्पोरेशन प्रोसेस करून चांगलं पाणी देत आहे, त्यामुळे आता ते दिसत नाही. आम्ही काय विचार करतो की ट्रॅडिशनली असं होत असेल म्हणून आताही आम्ही लोकांचा जरा एक सर्वे केला, पण आता तसं काही दिसलं नाही त्याच्यामध्ये. पण मग हे असं म्हणजे एवढ्या बारीक सारीक गोष्टींचा हा आमच्याकडे अभ्यास होतो, किंवा हे का झालंय, हा रोग त्याला का झाला, हा यांना का नाही झाला, किंवा काय. म्हणजे फक्त काय ठरवण्यापेक्षा पण पलीकडे खूप काय काय गोष्टी. अगदी काय होतं संस्कृती ना. आर्किओलॉजी हे काही अँटिक्विटी कलेक्शन नाहीये की मला खोदायचंय आणि अँटिक्विटी घेऊन घरी यायचंय. ती लोक काय खात होती, काय पित होती, त्यांचा वावर कसा होता,
ते बांधकामं कशी करत होते, बांधकामाची टेक्नॉलॉजी काय होती, मेटलची टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे काय होती, अजून काही वेगळी टेक्नॉलॉजी होती का, त्यांचं रुटीन काय चालायचं वगैरे, हे सगळं क्लायमेटचा त्यांच्यावर काय परिणाम झालाय, हा संस्कृतीचा मला अभ्यास. वाटतं त्यांच्या खाण्यापिण्यापासून शस्त्रांपर्यंत आणि त्यांच्या इतर प्रत्येक वस्तूपर्यंत, दागिन्यांच्या पर्यंत, अगदी टेक्नॉलॉजी सुद्धा काय होती त्यांच्याकडे. तर हा टेक्नॉलॉजीचा अभ्यास आहे, मानवी संस्कृतीचा अभ्यास आहे, अँटिक्विटी कलेक्शन नाही आहे. लोकांना खूप गैरसमज आहे याच्याबद्दल की उत्खनन म्हणजे हे खोदणार आणि काहीतरी ह्यांना नाणी मिळणार वगैरे ते, आणि मग ते अँटिक दाखवा. तर अँटिकवर नाही, आमचा भर अँटिकवर नाहीये. आम्हाला 100 नाणी मिळाली एकाच प्रकारची तर आम्हाला काही कामाची नाही, पण तेच आम्हाला वेगळं काहीतरी अजून मिळालं तर आम्हाला ते अजून वाईडली आम्हाला सांगता येऊ शकतं की अरे हे कसे अजून कुठल्या तरी एखाद्या गोष्टीचा शोध लागेल त्यात. हो तेच. मग काय, खूप इंटरेस्टिंग आहे सर. म्हणजे मला अनेक प्रश्न विचारायचे आहेत आणि मला माहितीये की तुम्हाला कितीही प्रश्न विचारले तर तुम्ही उत्तर द्याल, पण तुम्ही हे जे सगळं आम्हाला दाखवलं, हे तुमची लॅबोरेटरी, तुमचं म्युझियम, त्या म्युझियम मध्ये असणाऱ्या वास्तू, म्हणजे एकाच दिवसात हे सगळं प्रोसेस करणं आमच्यासाठी खूप हेवी आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा हे समजून घ्यायला आणि त्या गोष्टींचा अभ्यास करत त्या सोक इन करायला थोडासा वेळ लागणार आहे डेफिनेटली, कारण खूप जास्त आहे. एकाच वेळेला आम्ही 3-3 लाख वर्षापूर्वीची, 10-10 लाख वर्षापूर्वीची हत्यारं पण बघितलेली आहेत आणि बंदुकीच्या गोळ्या पण बघितलेल्या आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी बघितल्यात आणि तुम्ही तर आता ती फ्लोरोसिसची गोष्ट सांगितली, ती अजून इंटरेस्टिंग. मला एक प्रश्न विचारायचा आहे, कारण आता भरपूर व्ह्युअर्स आमचे असतील जे हा व्हिडिओ बघतील, त्यांनाही वाटू शकतं सेम इंटरेस्ट की आम्हाला पण असं काहीतरी करायचं आहे, या क्षेत्रामध्ये अभ्यास करायचा आहे. तर या क्षेत्रामध्ये कसं येता येऊ शकतंय? जर एखाद्याचं BA, BCom, BSc झालं असेल, इंजिनिअरिंग झालं असेल, तो विद्यार्थी कसं काय हे शिकू शकतो? कारण इंटरेस्ट असणारी खूप लोक आहेत, पण त्यांना माहिती नाही की नेमकं काय करायला पाहिजे. तर मग डेक्कन कॉलेजमध्ये कशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं, ह्यात काय करता येऊ शकते किंवा काय ऑप्शन्स आहेत याच्याबद्दल ते जरा सांगा आम्हाला. जसं आत्ता सांगितलं तुम्ही तसंच, की मी आत्ता माझ्या लॅबबद्दल सांगितलं, पण एवढ्या लॅब आहेत सगळ्या की त्या लॅबमध्ये वेगवेगळं काम चालतं. त्याच्याबद्दलची मला जी बेसिक माहिती आहे ती मी तुम्हाला सांगितली. तुम्ही त्यात डीप जर गेलात तर अजून तुम्हाला किती माहिती मिळेल याचा विचार करा. तर ह्या प्रकारचं शिक्षण घेण्यासाठी, MA आर्किओलॉजी करण्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर इथे प्रवेश मिळू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला इथली एंट्रन्स द्यायला लागते. एंट्रन्स आणि इंटरव्ह्यू असतो, त्याच्यानंतर इथे ॲडमिशन मिळते. आमच्या इकडे काही इतर मोठ्या कॉलेजेससारख्या लाख फिया नाही आहेत. अगदी कमी पैशामध्ये इथे लोकांना पोस्ट ग्रॅज्युएशनचं आणि पुढे PhD असं शिक्षण इथे मिळू शकतं. आणि तुम्हाला ग्रॅज्युएशनच करायचं असेल आर्किओलॉजीमध्ये तर मग बडोदाला आहे आपल्या इकडे MSU जे आहे ना, महाराज सयाजीराव युनिव्हर्सिटी, तिथे ग्रॅज्युएशन पण आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पण आहे. पण मोस्टली बऱ्याचशा भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातनं लोक हे डेक्कन कॉलेजमध्येच येतात, कारण एकूणच भारतातलं सर्वात जुनं आर्किओलॉजी शिकवणारं कॉलेज हे डेक्कन कॉलेजच आहे. त्यामुळे इथे एक तर MA आर्किओलॉजी हा एक भाग आहे शिकण्यासारखा. दुसरं इथे गरज काय माहिती का, सायंटिफिक अनालिसिस करणाऱ्या लोकांची गरज आहे. जो बॉटनी, झुलॉजी, केमिस्ट्री हे सगळे विषय शिकतो, जिओलॉजी, ह्याचा इथे उपयोग होणं जास्ती गरजेचं आहे. अशी मुलं खूप रेअर येतात आमच्याकडे की ज्याला इतिहासात पण आवड आहे आणि तो बॉटनीची शिक्षण घेतलेलं आहे. आम्हाला अशा लोकांची जास्ती गरज आहे, ते लोक आम्हाला मिळत नाहीत. किंवा झुलॉजी आहे त्याचं. बरेचसे लोक आपल्याकडे इमोशनली ड्रिव्हन असतात आणि 4 दिवसांनी. त्यामुळे तुम्ही BA MA करण्याच्या म्हणजे ते केलं तर चांगलंच आहे, त्याच्याबद्दल काही नाही, पण उलट BSc MSc हे तुम्ही करून जर आर्किओलॉजीमध्ये आलात तर स्कोप भरपूर आहे, लवकर तुम्ही पिकअप करा. अगदी स्कोप भरपूर आहे, कारण असं काम करणारी माणसंच नाहीत आमच्याकडे की जो आर्किओझुलॉजीचा अभ्यास करणारा, आर्किओ केमिस्ट्रीचा अभ्यास करणारा, आर्किओ बॉटनीचा, ही माणसं फार रेअरली मिळतात भारतात, माहिती का. म्हणजे फक्त डेक्कन कॉलेजचं बोलत नाही, भारतातच मिळत नाहीत फारशी. मग त्यामुळे अशी लोक आली तर थोडं आमचं काम अजून चांगलं होईल, चांगल्या पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकू, चांगली माहिती देऊ शकू, असं आम्हाला वाटतं. म्हणजे अशा प्रकारचे कोर्सेस डेक्कन मध्ये आहेत ना, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता. करू शकता. आता जे कोर्सेस तुम्ही सांगितले, जर प्रत्येकालाच तर हे कम्प्लीट झाल्यानंतर तो करिअर म्हणून काय करू शकतो आयुष्यात पुढे जाऊन? MA आर्किओलॉजी झाल्यावर तुम्ही PhD करू शकता. ASIचा एक डिप्लोमा आहे, तो करू शकता. म्हणजे ASIच्या मध्ये जेव्हा पोस्ट निघतात आर्किओलॉजीच्या, तेव्हा ते त्यांचा डिप्लोमा मागतात की झालेला आहे का नाही. तो 1 इयर डिप्लोमा आहे तो. तर तो केला तर तुम्ही ASIच्या पोस्टला एलिजिबल होता. तिथे तुम्ही ASI मध्ये जे काय भरती होते त्यात तुम्ही तिथे जॉईन होऊ शकता. वेगवेगळी आता खूप कॉलेजेस आर्किओलॉजीची निघालेली आहेत. सेंट्रल युनिव्हर्सिटी आहेत वेगवेगळ्या राज्यांच्या, त्यांच्यामध्ये आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहे, तिथे लेक्चररच्या पोस्ट असतात, तिथे तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे टीचिंगमध्ये आणि ऍक्च्युअल ASI स्टेट आर्किओलॉजी आता बरीचशी उत्खनन वगैरे करणे. उत्खनन पण नाही. आता जसं आपला महाराष्ट्राचं सांगतो, महाराष्ट्र स्टेट आर्किओलॉजी आहे,
त्याच्यामध्ये काम काय करतात, जे आर्किओलॉजिस्ट जॉईन होतात तिकडे त्याच्यामध्ये, तर ते किल्ल्यांवरती आता उत्खननं चालली आहेत. किल्ल्यांची कॉन्झर्वेशनची कामं आहेत, टेम्पल कॉन्झर्वेशन आहे. तर ह्या कामामध्ये ही सगळी लोक आता अधिकारी म्हणून काम करतात. ऍक्च्युअली काम कॉन्ट्रॅक्टरकडनं करून घेतात, म्हणजे ज्या एजन्सींकडनं, पण हे अधिकारी म्हणून तिथे काम करतात. अशी वेगवेगळ्या राज्याची डिपार्टमेंट आहेत, म्हणजे भारतातल्या प्रत्येक राज्याचं आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहे. त्यामुळे बरीचशी मुलांना त्या त्या राज्यामध्ये जॉब मिळतात तिथे असं, आणि टीचिंग मध्येही मिळतात ह्याच्यामध्ये. माझा एक असा पुढचा प्रश्न आहे की कारण खूप साऱ्या लोकांना आता ज्यांचं वय 30 आहे, कुणाचं 40 आहे, अशा प्रत्येकाला काय कॉलेजचं हे शिक्षण किंवा एक्झाम्स ह्या सगळ्या गोष्टी जमतील असं नाही. या केसमध्ये असा काही आणखी एखादा मार्ग आहे की ज्यामध्ये हे सगळं नॉलेज मिळेल? मला नॉलेज हे कुठलं तरी रोजगार मिळवण्यासाठी नको आहे, पण मला एक नॉलेज पाहिजे, ज्ञान पाहिजे त्या गोष्टीचं. मी जेव्हा एखाद्या किल्ल्यावर जाईन, मी जेव्हा एखाद्या आर्किओलॉजिकल साईटला भेट देऊन, एखाद्या जुन्या मंदिराला भेट देईन, त्यावेळेला मला समजलं पाहिजे, किमान ज्ञान मिळालं पाहिजे. किमान असं लोक जे तोंडी सांगतात की हे असं आणि तसं, ह्या गोष्टींच्यावर विश्वास न ठेवता एक सायंटिफिकली मला ती गोष्ट बघता आली पाहिजे. यासाठी मिनिमम काय एखादा कोर्स असू शकतो काय ज्याच्यामध्ये हे सगळं करता येईल? काही असे छोटे कोर्सेस आहेत, एक आठवड्याचे, म्हणजे मंदिरांवरचे काही आहेत, किल्ल्यांच्या माहितीवरचे आहेत. तर हे आहेत, हे आपले सुदर्शन बैरागी जे आहेत, त्यांची सह्याद्री ही जी संस्था आहे त्यांच्या माध्यमातून ते ऑनलाईन हे असे कोर्सेस घेतात. त्यामुळे त्या ऑनलाईन कोर्सेसला सुद्धा आम्ही तिथे लेक्चर्स देतो त्याच्यामध्ये सगळी त्यांची. तर ते कोर्सेस तुम्ही करू शकता, शॉर्ट टर्म आहेत, अगदी एक आठवडा किंवा 2-2 आठवड्याचे ते कोर्सेस आहेत. त्यातनं अगदी मंदिर, तुम्हाला जाऊन मंदिर कळेल एवढी माहिती तुम्हाला अगदी त्याच्यात मिळू शकते. किल्ला कसा पाहायचा, त्यातले एलिमेंट काय, किंवा त्याच्यात आपण आता जसं बंदुकीच्या गोळ्या, तोफा याच्यावरती बोललो, ती माहिती मिळू शकते त्यातनं. आणि थोडे लॉंग टर्म कोर्स करायचे असतील तुम्हाला तर मग इथे MA आर्किओलॉजी घ्यायला लागेल, किंवा आमच्याकडेच मग एक हेरिटेज मॅनेजमेंटचा एक वर्षाचा कोर्स असतो, तो एक करायला लागेल. कॉन्झर्वेशनचा 1 वर्षाचा आमचा असतो, तो करायला लागेल वगैरे. असे आहेत कोर्सेस, छोटे मोठे पण आहेत, काही टीमवीमध्ये पण आहेत, अनेक ठिकाणी आहेत ते. त्यामुळे आवड म्हणून जर करायचं असेल तरी आहे, करिअर म्हणून करायचं असेल तरी आहे, दोन्ही भाग आहेत त्याच्यातले. कारण खूप लोकांना हा व्हिडिओ बघितल्यानंतर सुद्धा ही इच्छा होऊ शकते की आपल्याला किमान बेसिक नॉलेजसाठी हे शिकायचं. बेसिक नॉलेजसाठी हा आपला सुदर्शन बैरागींचा सह्याद्री सामाजिक संस्था आहे, त्यांचे जे कोर्सेस असतात ते तर चालू आहेत, ते कोर्स करू शकता. त्यांचा अजून एक आता 1 वर्षाचा डिप्लोमा पण आहे, तोही तुम्ही जॉईन करू शकता. त्याला काय असं वयाची अट नाहीये किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशनची अट नाहीये, ते आवड असणाऱ्या लोकांसाठी येतो. म्हणजे बेसिक ज्ञान मिळून आपण अगदी समजू शकता आपल्याला हे सगळं. आणि अगदी अकॅडमिक मधल्या लोकांसाठी सुद्धा आहे की ज्या विद्यार्थ्यांना 8 क्रेडिटचा कोर्स करायचा आहे कुठला, तर तो 8 क्रेडिटचा म्हणजे 120 लेक्चरचा कोर्स आहे त्याचा. तो त्यात हे सगळं कव्हर आहे. आर्किओलॉजी आहे, टेम्पल आर्किटेक्चर आहे, उत्खनन आहे, सायन्स इन आर्किओलॉजी आहे, सगळं त्यात कव्हर केलेलं आहे. मॅक्सिमम सगळं त्या एक पॅकेज ऑनलाईन कोर्स आहे त्याच्यात. थँक्यू सो मच सर, खूप इंटरेस्टिंग. आणि आम्हाला एकाच दिवसात तुम्ही सगळ्या तुमची म्युझियम पण दाखवली, तुमची लॅब दाखवली. आमच्या ज्या मनातल्या बऱ्याचशा संकल्पना होत्या त्या सगळ्या दूर झाल्या असं आम्ही तर आता म्हणू शकतो. की कारण काय नेमकं कसं चालतंय याच्या मागचं जे शास्त्र आहे, हे शास्त्र काय आम्ही कधी डोळ्यांनी बघितलं नव्हतं. आम्ही फक्त ऐकलेलं होतं की कुठंतरी कार्बन डेटिंग होतं, कुठंतरी काहीतरी करतात लोक, पण कुठं करतात ती जागा हीच आहे जिथं आज आम्ही उभे आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आज सचिन सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आज आपण डेक्कन कॉलेजमध्ये आलो. डेक्कन कॉलेजचे देखील आभार मानले पाहिजेत, कारण त्यांनी आपल्याला ही संधी दिली. महाराष्ट्रातल्या लोकांना देखील एक संधी असणार आहे की कशा पद्धतीनं आर्किओलॉजी, पुरातत्वशास्त्राचा अभ्यास केला जातो, त्याच्या लॅब्स ते कशा पद्धतीनं मेंटेन केल्या जातात, हे सगळंच तुमच्यासाठी सरांच्यामुळं आणि डेक्कन कॉलेजमुळं शक्य झालं. त्यामुळं या दोघांचेही आभार मानतो आणि या व्हिडिओमध्ये आपण थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.